नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग आणि मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय यांच्यातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2025 या व्याख्यानमाले अंतर्गत आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बोली भाषांचं मराठी भाषेतलं योगदान आणि व्याख्यात्या आहेत डॉक्टर सिसिलिया कारवालो. मी संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करतो. मी स्मिताताई सोडणकर यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. उघडून नव्हतं ना द्यायचं. नाही असं कसं. मला खूप आनंद झालाय की त्यानंतर मी व्याख्यात्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर सिसिलिया कारवालो या एक ज्येष्ठ कवयित्री आणि उत्तम लेखिका म्हणून महाराष्ट्रात आणि बृहन महाराष्ट्रात सर्व परिचित आहेत. आत्तापर्यंत त्यांची 43 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये बालसाहित्य, काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित लेखन, वैचारिक लेखन, चरित्रात्मक लेखन अशा विविध प्रकारच्या लेखनाचा अंतर्भाव आहे. त्यांना बालवाङ्मयासाठी ना.धो. ताम्हनकर पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय पु ल देशपांडे, वि द घाटे आणि मधुकर केचे या साहित्यिकांच्या नावे दिले जाणारे मानाचे पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्या टिपवणी या आत्मकथनाचा खास गौरव केला आहे. डॉक्टर कारवालो या अनेक साहित्यिक सांस्कृतिक संस्थांच्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यात राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, भवरलाल जैन फाउंडेशन अशा अनेक संस्थांचा अंतर्भाव आहे. डॉक्टर कारवालो या एक उत्तम वक्त्याही आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची आजपर्यंत 1000हून अधिक व्याख्यानं झालेली आहेत. तर अशा या संवेदनशील कवयित्री, व्यासंगी वक्त्या आपल्याला व्याख्यात्या म्हणून आज लाभलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. संस्था यांच्या वतीने साजरा होत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मला बोली यावर बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्याचा मला विलक्षण आनंद वाटतोय. सर्वप्रथम मी संचालक श्यामकांत देवरे आणि उपसंचालक अंजली धमाड यांचे मनापासून आभार मानतो. बोलीविषयी बोलायचे आणि आपण ग्रंथालयामध्ये बसलो आहोत, पण बोलीविषयी बोलताना मी प्रमाण मराठी भाषेतच बोलणार आहे. परंतु बोलीसाठी आवश्यक अशा प्रकारचं जे एक अनौपचारिक अशा प्रकारचं वातावरण हवं असतं, ते वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि बोलीवर आज आपण बोलतोय किंवा आपण आज संवाद साधणार आहोत. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ऑक्टोबरमध्ये गतवर्षी. आणि त्या पार्श्वभूमीवर अभिजात अशा प्रकारची जी भाषा आहे, अभिजात याचा अर्थ आपल्याला माहिती असेल की केवळ पुरातन अशा प्रकारची भाषा नव्हे, तर अत्यंत घरंदाज, अत्यंत कुलीन, अत्यंत प्रतिष्ठित आणि खानदानीपणा ज्याच्यामध्ये असतो ही भाषा. आणि त्या आपल्या मातृभाषेला, त्या आपल्या मायबोलीला हा दर्जा अनेक वर्षांनी प्राप्त झालेला आहे. खरं म्हणजे मराठी भाषा अभिजात होतीच, आहेच, पण एक वेगळ्या स्वरूपाची एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेमध्ये बसण्यासाठी जो एक दर्जा आवश्यक असतो, तसा दर्जा तिला काही प्रयत्नांती का होईना पण मिळाला, याचा आपल्याला खूप आनंद वाटतोय. आणि त्यामुळे बोलीशी त्याचा काय संबंध आहे हेही आपल्याला बघावं लागेल. कारण अभिजात भाषा म्हणजे काय? आपण असं म्हणतो की एखाद्याकडे अभिजात रसिकता असते, अभिजात साहित्य असतं. म्हणजे काय? तर ते त्यामध्ये जी काही मूल्य दिलेली आहेत ती तेव्हाच्या काळी, म्हणजे 2000 वर्षापूर्वी असेल, सामान्य माणसं जी भाषा बोलत होते ती भाषा मराठी भाषा होती. हे आज आपल्याला 2000 वर्षांनी सिद्ध करून द्यावं लागलं. म्हणजे आपले पूर्वज जी भाषा बोलत होते ती भाषा, त्यापैकीच काही शब्द, काही रचना आपण आज बोलतो आहोत.
आणि त्यामुळे आपल्या भाषेला जो डौल प्राप्त झालेला आहे, त्यामुळे या अभिजात भाषेला एक अत्यंत महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ती विशेष पद्धतीने म्हणजे विशेष जात म्हणजे जन्मास आलेली, विशेष पद्धतीने जन्मास आलेली. कारण सामान्य लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून जी भाषा हवी होती ती भाषा प्राकृत स्वरूपाची होती, परंतु त्याच्यातून ते आपल्या भावना व्यक्त करत होते. आणि त्यामुळे ती भाषा अभिजात जी आहे त्या पार्श्वभूमीवर आपण आजच्या बोली ज्या आहेत त्या खरंच अभिजात आहेत का, किंवा त्याच्यामध्ये काही शब्द असे आहेत का, त्याच्यामध्ये काही रचना अशा आहेत का, काही वाक्प्रचार असे आहेत का. म्हणजे हालाच्या गाथा सप्तशतीपासून तर आजवर आपण बघितलं तर त्याचं खूप प्रतिबिंब आजच्या भाषेतही आपल्याला उमटलेलं दिसतंय. आणि ते आपण या बोलींच्या निमित्ताने पडताळून बघूया आणि त्या संदर्भात आपण थोडासा संवाद करूया. आणि हा संवाद झाल्यानंतर किंवा करत असताना जरा थोडंसं वेगळं होईल, परंतु आपण संवादाच्या प्रश्नोत्तराच्या रूपाने आणखीन त्याच्यामध्ये काही भर ही आपण घालू शकतो. मला सुभाषित रत्नाकरामधलं एक खूप छान सुभाषित आठवतंय. त्यात असं म्हटलेलं आहे की अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधिम, अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. म्हणजे असं एकही अक्षर नाही की ज्याला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला मंत्राचं सामर्थ्य असतं. नास्ति मूलम अनौषधिम, असं एकही मूळ नाही की जे औषधी नाही. आणि अयोग्य हा पुरुषो नास्ति, इथे पुरुष म्हणजे व्यक्ती. तर अशी जगामध्ये एकही व्यक्ती नाही की जी अयोग्य आहे. सगळी माणसं योग्य आहेत, सगळ्या व्यक्ती या योग्य आहेत, स्त्री पुरुष सगळेच. योजकःच तत्र दुर्लभः, परंतु योजक मात्र म्हणजे योजनापूर्वक, विचारपूर्वक सर्वांशी कसा संवाद साधणं हे ज्याला कळतं ती माणसं मात्र दुर्लभ असतात. यावरून मला जीवकाची कथा आठवते. त्या जीवकाची कथा अशी आहे, गौतम बुद्धाच्या काळातला आहे. तक्षशिला विद्यापीठामध्ये जीवक, आयुर्वेदाचार्य जीवक याची कथा आपल्याला माहिती असेल कदाचित, की आयुर्वेदाचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून तक्षशिला विद्यापीठामध्ये जीवक गेला असताना त्याने ते आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. आणि 5 वर्ष, 7 वर्ष की 10 वर्ष असं त्याचा तो अभ्यास चाललेला होता. आणि नंतर त्याला असं वाटलं की आता आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे, म्हणून तो आपल्या गुरुकडे गेला आणि आपल्या गुरुला विचारलं की आता माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, आता मी गावामध्ये जाऊन लोकांना औषधं देऊ शकेन. तर त्याचे गुरुजी म्हणाले की थांब. तर पूर्वीच्या काळी परीक्षा घेण्याची पद्धती अशी होती की त्यांनी त्याला सांगितलं की तू असं कर की या तक्षशिला विद्यापीठाच्या आसपास खूप मोठं घनदाट अशा प्रकारचं जंगल आहे, तर त्या जंगलामध्ये तू जा आणि मला एक अशी वनस्पती आणून दाखव की ज्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो म्हणाला की ठीक आहे. त्याने आधी काही वनस्पतींचा अभ्यासही केलेला होता. म्हणून तो बाहेर पडला, त्या विद्यापीठाच्या बाहेर गेला आणि जंगलामध्ये फिरायला लागला. तर त्याला आणखीन कितीतरी वर्ष लागली, कारण जी वनस्पती तो तपासून बघत होता त्याच्यातली एकही वनस्पती त्याला अशी दिसली नाही की जिचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. आणि तो खूप हताश झाला. त्याला वाटलं की आता मी अनुत्तीर्ण होणार, आता मी नापास होणार. पण तो हात हलवीत परत आला, आपल्या गुरूंकडे गेला. अनेक वर्ष तो भटकला जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये. आणि त्याने सांगितलं की गुरुजी, मला एकही अशी औषधी मिळालेली नाहीये की ज्याचा काहीच किंवा अशी एकही वनस्पती नाही मिळाली की ज्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्या वनस्पती ह्या उपयोगाच्या आहेत, बारीक बारीक सुद्धा.
तेव्हा मग गुरुने त्याला सांगितलं की आता तू पास झालेला आहेस, आता तू या विद्यापीठाच्या बाहेर जा आणि लोकांशी संवाद साध आणि लोकांना विकारातून मुक्त कर. काय याचं तात्पर्य आहे की जसं त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की एकही अक्षर आपल्याला सोडून देता येत नाही वाऱ्यावर. प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक रचनेचा, प्रत्येक शब्दांचा काही उपयोग आहे. प्रत्येक वनस्पतीचा उपयोग आहे, प्रत्येक व्यक्तीचा उपयोग आहे. त्यामुळे हे सगळं विश्व हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं आहे. मला या बोलींच्याकडे येत असताना असं सांगायचं आहे की आज आपण जी प्रमाण बोली बोलतोय, या बोलीमधले शब्द कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत. म्हणजे एका आमच्याकडे वसईमध्ये अशी एक म्हण आहे की किंवा वाक्प्रचार पण आहेत काही की राजाला खापरीची गरज लागते. आता खापरी म्हणजे मातीचं तवा जसा भाकरी भाजण्यासाठी असतो ना, तर राजाला भाकरीची गरज लागते, खापरीची गरज लागते. तर खापरीची गरज भाकरीसाठी सुद्धा लागते की त्याला भूक लागल्यानंतर त्याला खापरीवर भाकरी भाजावी लागते किंवा त्याला भाजून दिली जाते. पण त्याचबरोबर जर जखम झाली तर ती खापरी मातीची बनलेली असते, म्हणून ती परतून जखमेवर लावली जाते, म्हणजे माती लावली जाते आणि ती जखम बरी होते. म्हणजे राजा कितीतरी श्रीमंत असतो पण तरी सुद्धा त्याला त्या मातीने बनलेल्या खापरीची गरज लागते. त्याप्रमाणे आपण जी प्रमाण भाषा बोलतो आहोत आज, या प्रमाण भाषेमध्ये जे अनेक शब्द आपल्या विस्मरणात गेलेले आहेत, म्हणजे लोकसाहित्यापासून याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी त्याची काही उदाहरणं आपल्याला सांगतेच आहे की तिथून जर आपण लक्षात घेतलं तर आज आपण जेव्हा प्रमाण मराठी भाषा बोलतो किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी म्हणून आपण प्रमाण मराठी भाषा बोलतोय आणि घरामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या माणसांशी आपण आपल्या बोलीमध्ये बोलतो, मग ते प्रमाण मराठीच्याच अशा प्रकारच्या बोली असतात. त्यामुळे बोली म्हणजे जसे गावामधून ना छोटे छोटे निर्झर वाहतात, छोटे छोटे झरे वाहतात आणि मग ते एका नदीला जाऊन मिळतात आणि मग नदी महासागराला जाऊन मिळते. म्हणजे जगभरामध्ये सगळं असंच आहे. तर बोली म्हणजे छोटे छोटे झरे आहेत आणि ते झरे, ते शब्द झऱ्यांसारखे आहेत, पाझरतात, ते भावना व्यक्त करतात आणि त्यामधून मोठ्या नदाला किंवा नदीला जाऊन मिळतात आणि नंतर महासागराला मिळतात. म्हणजे आपली आज जी प्रमाण मराठी भाषा जी बनलेली आहे, ही प्रमाण मराठी भाषा या अनेक बोलींमधले एक एक अक्षरं आणि एक शब्द घेऊनच बनलेली आहे आणि मोठा महासागर निर्माण झालेला आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की सगळ्या जगाचीच जर ही परिस्थिती असेल की सगळ्या विश्वामधून छोट्या छोट्या गावातून जर झरे वाहतात आणि सगळ्या विश्वाला व्यापून राहिलेला समुद्र आहे, म्हणजे सगळ्या देशांमधल्या ज्या भाषा, प्रमाण मराठी भाषा आहेत, त्या समुद्रासारख्या आहेत. मग त्या समुद्राला किती नद्या मिळालेल्या आहेत, त्या समुद्राला किती झरे मिळालेले आहेत. म्हणजे मी फक्त एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की संस्कृत आणि लॅटिनमध्ये किती साम्य आहे बघा. संस्कृतमध्ये आपण मातृ, लॅटिनमध्ये मातेर आणि मराठीमध्ये माता. संस्कृतमध्ये पितृ, लॅटिनमध्ये पातेर आणि इथे पिता. इथे भ्रातृ म्हणजे भाऊ, तिथे लॅटिनमध्ये ब्राते आणि मराठीमध्ये बंधू किंवा भाऊ अशा पद्धतीने आपण म्हणतो. मी त्या दिवशी एक शब्द सांगितला की आपण नेहमी मॅडम असं म्हणतो ना, पण हा मॅडम शब्द इंग्रजीमधला आहे का? हा शब्द लॅटिनमधून आलेला आहे. मादोम, मा, आई, माता, आणि डोम म्हणजे घर, म्हणजे गृहिणी. मॅडम म्हणजे गृहिणी. आपण मोठ्या अधिकाऱ्यांना मॅडम असं म्हणतो, पण खरं म्हणजे जी घरात राहणारी आहे ती मादाम, मॅडम. तर इतक्या सुंदर अशा प्रकारचे हे शब्द बनलेले आहेत ना, किती साम्य आहे बघा. कुठे लॅटिन आहे, कुठे संस्कृत आहे. तर आपल्या ह्या सगळ्या मराठी भाषेच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं ना, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की
या प्रोटो इंडो युरोपीय भाषा आहेत. प्रोटो म्हणजे परंपरागतरित्या चालत आलेल्या, इंडो म्हणजे भारतीय, युरोपीय युरोपीय या सगळ्या युरोपमधल्या, युरोप अमेरिका वगैरे हे जे सगळे देश आहेत, अरब त्या भागातले सगळे जे पूर्वेकडचे देश आहेत, याच्यामधून जशा जशा राजवटी इथे भारतामध्ये, आपण जर भारताचा विचार केला तर वेगवेगळ्या राजवटी आल्या आणि त्या राजे लोकांनी आपली भाषा लोकांना कळावी आणि लोकांचं म्हणणं आपल्याला कळावं म्हणून ते त्यांची भाषा शिकले आणि त्यांना राजाची भाषा शिकावी लागली आणि त्यामधून या सगळ्या भाषा बनलेल्या आहेत. त्यामुळे त्याची आपण जर मुळं खंदत खंदत गेलो ना तर आपल्याला असं वाटेल की ही माझीच भाषा आहे आणि हे लोकसाहित्यात कुठेतरी मला दिसतं, हे मला वाक्प्रचारात कुठेतरी दिसतं आणि अत्यंत मजेशीर अशा प्रकारचा हा सगळ्या भाषेचा व्युत्पत्तीचा व्युत्पत्तीशास्त्र जर आपण बघायला गेलो तर त्याचा हा अभ्यास असतो. म्हणून मला असं वाटतं की भाषा आणि संस्कृतीचा ना परस्पर संबंध असतो. भाषा आणि संस्कृती यांचा संबंध हा शेण आणि मातीसारखा असतो. की गाय जिथे शेणते ना ते शेण आपण जर उचललं, आपण घर सारवण्यासाठी, शेण्या करण्यासाठी वगैरे ना, चुलीत जाळण्यासाठी, गोवऱ्या करण्यासाठी, तर त्याला त्या भागातली माती लागते. आपण कुठच्याही भौगोलिक प्रदेशातून येतो त्यावेळेला आपल्या भाषेचा जो लहेजा आहे, आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात त्याला त्या विभागाची माती लागलेली असते. हां, तर त्यामुळे हा भाग कसा आहे की आपण म्हणजे आता कदाचित माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला मी वसईची आहे असं वाटणार नाही, परंतु काही वर्षापूर्वी माझ्या बोलण्यामध्ये तो वसईच्या भाषेचा जो लहेजा आहे, जी लय आहे ती त्याच्यामध्ये होती आणि त्यामुळे मी न सांगताच ते मला सांगायचे की तू वसईची आहेस का? किंवा आपण कोकणातल्या माणसांना आजही आपण सांगतो की कोकणातून आलेला आहे, विदर्भातून आलेला आहे, मराठवाड्यातून आलेला आहे. हे कशावरून सांगतो? कारण त्याचे जे उच्चार आहेत त्या उच्चारांना त्याच्या संस्कृतीचा आणि त्याच्या भागाचा लेप लागलेला आहे. म्हणजे इरावती कर्वेंनी इथे तेव्हाशी आपण बोलत होतो ना, इरावती कर्वेंचा फोटो दाखवला मला, तुम्हीच दाखवला. तर इरावती कर्वेंनी किती सुंदर उपमा दिली संस्कृतीला. आपल्याला माहिती असेल की त्या म्हणाल्या आहेत की संस्कृती ही गोधडीसारखी असते, की आपण जी गोधडी किंवा वाकळ जी करतो ना त्याच्यामध्ये घरामध्ये ज्या टाकाऊ अशा प्रकारची जी कापडं असतात ना त्या कापडांचे तुकडे बरोबर लावून आपण ती गोधडी तयार करतो आणि ती गोधडी पांघरल्यामुळे आपल्याला ऊब तर मिळतेच, परंतु ज्या हातांनी ती शिवलेली असते, ज्याचा स्पर्श झालेला असतो, तो स्पर्शही आपल्याला त्याच्यातून जाणवतो. भाषा आणि संस्कृतीचा संदर्भ असा आहे की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते तेव्हा त्या बोलण्यातून, त्याच्या भाषेतून जी ऊर्जा मिळते ना, त्याच्या मनामध्ये असलेली त्याची भावना कळते आणि आपल्यालाच खूप ऊब मिळाल्यासारखी वाटते आणि मग आपल्याला असं वाटतं की हे सगळे भाषेचे तुकडे जे आहेत ते सगळे आपण असे जोडलेले आहेत आणि त्याची एक गोधडी केलेली आहे, एक वाकळ केलेली आहे, एक कंबळ केलेली आहे आणि ती आपण अंगावर घेऊन आपण वावरतो आहोत. म्हणजे भाषेला आणि बोलीला इतकं महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे. एक अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला असं वाटते की म्हणजे आता आम्ही श्याम जोशींशी चर्चा करत असतानाही आम्हाला बोलीच्या संदर्भामध्ये खूप वेगळी माहिती पण मला मिळाली त्यांच्याकडून, की आपल्याला असं वाटतं की बोलीमध्ये जर कोणी बोलायला लागलं तर आपल्याला कसं कळेल. म्हणून तर प्रमाण मराठी भाषा आहे की आपण आपल्या घरामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या घरातले, म्हणजे आपण कोकणातले असू तर आपण त्या कोकणीमध्ये बोलणार, वाडवळीमध्ये बोलणार, सामवेदीमध्ये बोलणार, विदर्भातल्या भाषेतून बोलणार, कोरकूमध्ये आदिवासी विभागातील असेल तर कोरकू भाषेमध्ये बोलतील किंवा कोळी भाषा असेल, काय त्या लोकांची जी जी भाषा असेल त्या भाषेतून ते आपल्या जवळच्या माणसांशी बोलतात. म्हणजे आपल्याला माहिती असेल की पूर्वी दक्षिणेकडची जी माणसं आपल्याकडे यायची ना तर ती आपण चाललेलो असताना ते त्यांच्या भाषेमध्ये बोलायचे आणि सगळा गडगडाट झाल्यासारखा वाटायचा की काय बोलतायत ही भाषा, आपल्याला का कळत नाही, हे लोक त्यांच्या भाषेमध्येच बोलतात, त्यामुळे ते आपल्याशी संवादच साधत नव्हते. आज परिस्थिती फार बदललेली आहे. आज प्रत्येक जण, म्हणजे तुम्ही युरोप अमेरिकेमध्ये गेलात तर कुठे ना कुठेतरी आपल्याला असं दिसेल की म्हणजे तरुण मुलं एकमेकांना खूप अंतरावरून आलेली असतात आणि पटकन मराठीमध्ये बोलायला लागतात.
किंवा त्यांना भारतीय वेशामधली एखादी बाई किंवा एखादा पुरुष दिसला किंवा मराठी बोलताना कुठेही दिसलं त्यांना, विमानतळावर दिसला किंवा कुठेही जगाच्या कोन्याकोपऱ्यामध्ये कुठेही दिसला, तरी सुद्धा त्यांना ते पटकन मान वळवून बघायला लागतात. म्हणजे असा अनुभव मला एकदा लंडनमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण आला, की तरुण मुलं, दिवाळीचे दिवस होते आणि इतकं जल्लोष करत होते आणि मराठीमध्ये एकमेकांशी बोलत होते, दिवाळी साजरी करत होते. आणि आम्ही तिकडनं जात असताना आम्ही बघितलं, की अरे ही मुलं मराठी बोलतायत. तर ती दिवाळी आणि घरातल्यासारखी दिवाळी साजरी करण्यासाठी म्हणून ना, त्यांना असं वाटत होतं, की घरातली माणसं आपल्या जवळ नाही आहेत, पण आपले मित्र आहेत, की जे आपल्या भाषेत बोलतायत. म्हणून ते त्यांच्याबरोबर बोलायला लागले होते आणि खूप जल्लोष करत होते. तर मग आम्ही पुढे गेलो आणि मग पुन्हा माघारी आलो आणि मग आम्ही त्यांना विचारलं, की आम्ही मराठी आहोत. तर त्यांना इतका आनंद झाला, त्यांना त्यांचे आई-वडील भेटल्यासारखं वाटायला लागलं. तर हा जो भाग आहे ना, तो म्हणजे की प्रमाण मराठी भाषा का असायला हवी? कारण ती संपर्काची भाषा आहे. म्हणजे मी जर आत्ता वाडवळी बोलीमध्ये किंवा सामवेदीमध्ये बोलायला लागले, तर तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला माहीत नाहीत. किंवा तुम्ही जर तुमच्या भाषेत माझ्याशी संवाद साधायला लागलात, तर मला ते कळणारच नाही अजिबात. मग ते समजण्यासाठी, म्हणजे माझ्या लोकांशी आणि माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी, संवाद करण्यासाठी म्हणून मी माझ्या बोलीत बोलते. पण मला संपर्क साधायचा असेल, तर मग मी प्रमाण मराठीमध्ये बोलते. परंतु आपल्याकडे असे काही लेखक कवी आहेत, आपल्याला माहिती असेल, की ज्या लेखकांनी प्रमाण मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांच्या काही कथा कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, की ज्या पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या बोलीमध्ये आहेत. म्हणजे बघा, की उद्धव शेळकेंची धग कादंबरी आहे. आनंद यादवांची गोतावळा कादंबरी आहे. रारम बोराडेंची पाचोळा कादंबरी आहे. लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या आहे. नजूबाई गावितांचा आदोर आहे. हां, आता लक्ष्मण गायकवाडांचं एक उदाहरण मी याच्यासाठी सांगते आहे, की त्यांचं जेव्हा उचल्या प्रसिद्ध झालं, त्यावेळेला म्हणजे हे वर्तमानपत्रात आपण वाचलं होतं, की ते लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला, की तुम्ही तुमच्या बोलीमध्ये लिहिलं आहे, ते आम्हाला कसं कळणार? आम्हाला कळत नाही. पण खरं म्हणजे तसा काही प्रश्न नव्हता. कारण आपण वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा जो भाव आहे तो आपल्याला बरोबर कळतो किंवा त्यांचं जे काही वातावरण आहे ते आपल्याला बरोबर कळतं. पण तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं होतं, की आजपर्यंत आम्ही प्रमाण मराठीत शिकलो. आता तुम्ही आमची भाषा शिका आणि आमच्या भावना समजून घ्या, आमचे प्रश्न समजून घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रमाण मराठी भाषा ही खरं तर प्रमाण मराठीमध्ये त्याचं, जसं आपण संत काळातल्या सगळ्या ज्या रचना आहेत ना, सगळ्या संतांच्या रचना या तत्कालीन बोलीमध्ये आहेत, यादवकालीन मराठीमध्ये आहेत. आज त्याचं आपल्याला मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवताना त्याचा अनुवाद करावा लागतो, त्याचं भाषांतर करावं लागतं. म्हणजे संत ज्ञानेश्वरी असो किंवा संत तुकारामांच्या रचना असोत, संत एकनाथांच्या रचना असोत, मुक्ताबाईंच्या रचना असोत, या सगळ्या रचनांचा आपल्याला अनुवाद करावा लागतो आत्ता. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आत्ता आपल्याला असं दिसून येतं, की आत्ता कोणीही त्यांच्या बोलीमध्ये लिहिलं तरी सुद्धा, म्हणजे आता सामवेदी बोलीमध्ये काही गीतं आलेली आहेत किंवा म्हणजे लग्नगीतं किंवा लोकसाहित्य मी म्हणत नाही, पण आत्ताच्या काळामध्ये आजच्या पिढीने लिहिलेली अशा प्रकारचं आणि त्या भाषा वाचवण्यासाठी म्हणून वाडवळीमध्ये आणि सामवेदीमध्ये लेखन झालेलं आहे. तर हे लेखन पाहिलं की आपल्याला असं वाटतं, की हे तर देशीकार लिहिणंच आहे सगळं. आपल्या देशी भाषेमध्ये आहे. म्हणजे आणि याची सुरुवात कधीपासून झाली? लोकसाहित्यापासून तर आपल्याला सुरुवात करावी लागणारच आहे त्याची. पण आपण जर, कारण बघा, की तो काळ असा होता, की संस्कृतचा एक फार मोठा संतांच्या काळात जर आपण घेतला, तर आपल्याला असं दिसून येईल, की त्या संतांच्या काळामध्ये संस्कृतचा फार मोठा पगडा होता आणि सगळं धर्मग्रंथ संस्कृतमध्ये होते. ते काही लोकांना कळत नव्हते. पण त्याच्याही आधी गौतम बुद्धाने प्राकृत भाषेमध्ये लोकांशी संवाद साधला होता आणि त्या काळामध्ये थेरीगाथा वगैरे जर आपण बघितल्या, तर तेव्हापासूनचं सगळं साहित्य जर आपण बघितलं, तर ते त्यांच्या बोलीमध्ये होतं. परंतु मधला जो यादव काळ आहे, या यादव काळामध्ये की संस्कृतचा फार मोठा पगडा आला आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वरांना असं वाटलं, संत तुकारामांनी वेगवेगळ्या पंथातले, वेगवेगळे पंथ म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या समाज गटातले हे सगळे लोक एकत्र आले
आणि त्यांनी त्यांच्या बोलीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी मुकुंदराजांच्या पासून तर आपण चोखा महाराजांपर्यंत किंवा संत रामदासांच्या पर्यंतच्या सगळ्या रचना जर बघितल्या स्त्रियांच्या आणि पुरुष संतांच्या आणि स्त्री संतांच्या, तर आपल्याला दिसून येईल की त्यांनी तत्कालीन बोलीमध्येच लिहिलेलं आहे. आणि आज आपण जी बोलीभाषा वापरतो आहोत, बोली बोलतो आहोत, त्या बोलींची बीजं आपल्याला यादवकालीन मराठीमध्ये सुद्धा मिळतात. आणि यादवकालीन मराठीतली बीजं आपल्याला अभिजात भाषेमध्ये मिळतात, त्या काळामध्ये मिळतात. म्हणजे इतकं आपल्याला ते मागे जावं लागतं. परंतु काय झालेलं आहे बघा, की ही देशीकार लेणी आपण जर बघितली, तर त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी जरी लोकांच्या बोलीमध्ये लिहिलं, लोकांच्या भाषेमध्ये लिहिलं, पण समाजाने त्यांच्यावर किती आगपाखड केली. संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या. अनेक संतांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारलेला होता, पण त्यांनी त्यांच्या रचनेमधून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु संत ज्ञानेश्वरांनी भाषेच्या संदर्भात आणि अध्यात्माच्या संदर्भातही असं म्हटलेलं आहे की सूक्ष्मतेकडून भव्यतेकडे, म्हणजे बीजाकडून फांद्यांचा जो पसारा होतो ना, तिथपर्यंत हा भाषेचा प्रवास असतो. ती कुठेतरी बीजं असतात. तर सूक्ष्मतेकडून व्यापकतेकडे जाणं आणि विशालतेकडे जाणं हे अनेकांनी सांगितलेलं आहे. संत तुकारामांनीही सांगितलेलं आहे की अणुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा. संत मुक्ताबाईंनी सांगितलेलं आहे की मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्याशी. बघा, सूक्ष्म आणि स्थूल किंवा व्यापकता जी आहे हे अध्यात्माच्या बाबतीमध्ये आहे, परंतु हे आपण भाषेच्या बाबतीमध्येही सांगू शकतो की त्या लोकांनी, ह्या सगळ्या संतांनी तत्वज्ञान सांगितलं, अध्यात्म सांगितलं आणि ते आपल्यापर्यंत आज येतंय. हा किती मोठा भाग आहे की एका छोट्याशा कवितेतून, म्हणजे 4-4 ओळीतून त्यांनी सांगितलं. त्यांनी ओव्यामधून सांगितलं, त्यांनी अभंगातून सांगितलं आणि ते आजही आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. हा किती मोठा कालखंड आहे आणि किती पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत, हा एक मोठा भाग आहे. संत ज्ञानेश्वरांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की तळी मुळे वरी शाखा. तळामध्ये त्याचं मूळ आहे आणि वर शाखा आहेत, म्हणजे तो सगळा पसारा आहे. आणि आधी फाकली डाळे, म्हणजे आधी बीज पडलेलं आहे आणि ती जी होती मुळे, त्या बीजाचंच मूळ झालेलं आहे. कुठेतरी बीज असतं, मग त्याचं मूळ धरतं, मग त्याला मूळ धरतं, मग त्याचा वृक्ष होतो आणि मग नंतर वृक्षाचा डोलारा. तर हा जो प्रकार जो आहे, हा भाषेच्या बाबतीमध्ये आणि बोलीच्या बाबतीमध्ये आपण खूप लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. संत एकनाथांनी तर असं म्हटलेलं आहे की माझे वाकुडे तिकुडे आर्ष बोल तया लागी ज्ञान अपार. म्हणजे जे माझे वाकडे तिकडे आर्ष बोल आहेत, जुने आर्ष बोल आहेत, त्यामध्ये तत्वज्ञान भरलेलं आहे. ते तत्वज्ञान मी तुम्हाला सांगतो आहे. फादर थॉमस स्टीफन्स यांनी 16व्या शतकामध्ये ख्रिस्तपुराण लिहिलेलं आहे. 1616 मध्ये त्यांचं ख्रिस्तपुराण लिहून पूर्ण झालं. त्यांनी ज्या वेळेला लिहिलं, त्यांनी मराठी भाषा, ते इंग्रज होते, इंग्लंडमधून आलेले होते आणि नंतर ते धर्मगुरू झाले. आणि नंतर ते जेव्हा गोव्यामध्ये आले, त्यावेळेला तिकडच्या लोकांची कोकणी भाषा शिकले, कानडी भाषा शिकले, मराठी भाषा शिकले आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये ख्रिस्तपुराण लिहिलं. तर त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी असं लिहिलेलं आहे की एया देसीचेया भाषा भितूर ही भाषा योग्य, ही शुद्ध मराठी मधिमा लोकासी न कळे. शुद्ध मराठी भाषा जी आहे ती म्हणजे प्रमाण भाषा जी बोलली जात आहे, ती मधिमा लोकासी न कळे. मधल्या लोकांना, म्हणजे सामान्य लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे या देशामध्ये ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये मला मराठी भाषा अधिक भावली आणि म्हणून मी मराठीमध्ये ख्रिस्तपुराण लिहिलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा म्हणजे हा आता बघा की 16व्या शतकातलं आपण संतांच्या काळापासून आलेलो आहोत, आपण थेरी गाथांच्या पासून आलेलो आहोत आणि आपण बहिणाबाई चौधरींच्याकडे येतो. त्यांनी बोलीभाषेतच लिहिलेलं आहे सगळं, त्यांचं सगळं साहित्य बोलीभाषेत आहे.
त्यांच्या ज्या 52 कविता आहेत त्या सगळ्या बोलीभाषेमध्येच आहेत. तेव्हा आचार्य अत्रेंनी त्यांच्या साहित्याविषयी असं म्हटलं की ही साहित्य रत्नांची खाण आहे. आणि मग ते एका रांजणामध्ये ठेवलेले होते आणि मग सोपानदेव चौधरींना सांगितलं आणि मग ते सगळं काढलं आणि म्हणून ते सगळं ग्रंथ रत्नभांडार आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यात त्यांनी किती मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे जीवनाचं. अगदी छोट्या छोट्या आणि बोलीभाषेतल्या घरोटासारखे शब्द येतात येतात त्याच्यामध्ये. किंवा आधी हाताला चटके, मग मिळते भाकर, मिळते भाकर नाही मिळते भाकर, खानदेशी मराठी आहे. तर हे वाचताना ती भाषा त्यांनी किती मुलायम करून सांगितलेली आहे. संतांनी सुद्धा ही जी सगळी भाषा आहे ना, किंवा प्राकृत भाषा गौतम बुद्धाच्या पासूनची आपण बघतो आहोत, ही सगळी भाषा अतिशय मुलायम करून सांगितलेली आहे. जसं आई आपल्या बाळाला जेव्हा शिकवते ना, त्यावेळेला ती त्याला लगेचच बाळाला कावळा बघ असं नाही सांगत, काऊ सांगते. चिमणी नाही म्हणत, चिऊ सांगते. मांजर असं म्हणत नाही, माऊ सांगते. भात सुद्धा तसाच भरवत नाही, मऊ करून देते. म्हणजे काऊ, चिऊ, माऊ अशी मऊ करून सांगते ती भाषा. त्यामुळे त्या बाळाला समजते आणि तो जरी ते बोबडे बोलाने बोलत असला तरी त्याच्या मनात जी बीजं पडलेली असतात आणि तो जसं वाढत जातं, ते बाळ जसं वाढत जातं तसं मग त्या बीजाचा वृक्ष व्हायला लागतो, भाषेचा वृक्ष व्हायला लागतो. त्यानंतर मला वाटतं की साहित्य लक्ष्मी म्हणून पुन्हा आचार्य अत्रेंनी लक्ष्मीबाई टिळकांनाच ही पदवी दिली. की त्यांनी सांगितलं की ह्या फक्त लक्ष्मीबाई नाही आहेत, या साहित्य लक्ष्मी आहेत. कारण त्यांची भाषा इतकी खुसखुशीत आहे आणि इतकी विनोदी स्वरूपाची आहे आणि सामान्य माणसांना कळेल अशा प्रकारची आहे. आणि एक त्यांचे मला वाटते की अशोकराव टिळकांनी एक म्हणजे त्यांचा नातू ना, तर त्यांनी एक खूप छान उदाहरण दिलेलं आहे की ते म्हणाले की मला कुठेतरी आजोळी जायचं होतं. तर ती म्हणाली, त्याने आपल्या आजीला सांगितलं, म्हणजे लक्ष्मीबाईंना सांगितलं की मला आजोळहून कोणी घ्यायला आलेलं नाहीये. तर लक्ष्मीबाई म्हणाल्या की त्यांनी सांगितलं होतं आजोळच्या माणसाने की याला कोणाबरोबर तरी पाठवून द्या. तर लक्ष्मीबाई त्याला असं म्हणतायत की चल मी तुला पोस्टानेच पाठवून देते. मग त्यांनी एक स्टॅम्प घेऊन त्याच्या कपाळाला लावला आणि त्याला चालत 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 घेऊन, तर त्याला असं वाटलं की आता मला पोस्टाच्या पेटीत टाकतायत की काय. म्हणजे इतका खेळकरपणा, इतका विनोद आणि सामान्य माणसाला कळेल. म्हणजे आज ते वाचत असताना असं वाटतं की आपल्याच आजीबाई कोण आपल्याशी बोलत आहेत आणि आपल्याशी संवाद करत आहेत. त्यानंतर मी आता श्याम जोशींशी बोलताना आम्ही उदाहरण दिलं की पोर्तुगीजांचा प्रभाव आपल्या भाषेवर आहे, वसईतल्या भाषेवर आहे. परंतु काही पोर्तुगीज शब्द जे आहेत ते मराठीमध्ये आणण्याचं काम हे बाबू बोरकरांनी केलेलं आहे. म्हणजे बाबू बोरकरांनी, ते गोव्यातले असल्यामुळे त्यांना तिकडची कोकणी भाषा आणि तिकडचे पोर्तुगीज भाषा येत होती आणि त्यांनी जेव्हा सुशेगात हा शब्द वापरला, सुशेगात म्हणजे काय काय कसं काय चाललंय, सुशेगात म्हणजे छान चाललंय असं. तर मला आधी वाटायचं की सुशेगात हा शब्द संस्कृतमधून आलेला असला पाहिजे, कारण गात म्हणजे गात्र, तर सुशेगात म्हणजे स्वस्थ असलेलं गात्र म्हणजे शरीर. पण तसं नव्हतंच, तो पोर्तुगीज शब्द होता आणि त्या भाषांचाही प्रभाव आपल्यावर आलेला आहे. किंवा आजही आपण आदिवासींना जर विचारलं ना की काय कसं काय चाललंय, तर ते म्हणतात की बेस आहे. तर बेस म्हणजे नेमकं काय, बेस्ट. पण त्याचबरोबर आदिवासींच्यावर मिशनऱ्यांचाही खूप मोठा प्रभाव होता. तर ते ब्लेस हा शब्द वापरायचे, आशीर्वाद. तर कसं काय चाललंय, तर तुमच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने बरं चाललंय. ते बेस म्हणजे आजही आमच्याकडे म्हणजे ख्रिस्ती समाजामध्ये बेस हा शब्द आहे आशीर्वादाला. बेस हा शब्द बोलला जातो आणि बेस्ट असं म्हटलं तर तो इंग्रजीमधून आलेला आहे आणि बेस असं म्हटलं तर तो पोर्तुगीजमधून आलेला आहे आणि त्याचा अपभ्रंश होऊन ते बोलभाषेसारखं ते आपल्यासमोर आलेलं आहे. तुम्हाला आठवते का ती फुलराणी, तुम्ही बघितलेली असेल आणि त्याच्यातले संवाद आपल्याला आठवत असतील. पु ल देशपांडेंनी जेव्हा पिग्मॅलियनचं रूपांतर केलं, भाषांतर केलं,
त्यावेळेला त्यांनी पिग्मॅलियन बर्नार्ड शॉचं ना त्यांनी तिकडच्या इंग्रजी नाटकाला त्यांनी पूर्णपणे पेहराव हा मराठी वापरलेला आहे, मराठी दिलेला आहे. त्याच्यात एक सुंदर वाक्य आहे, सुंदर शब्द आहे, तो मला फार आवडतो आणि बोलीभाषेच्या संदर्भात अत्यंत समर्पक आहे असं मला वाटतं की ती फुलराणी एकसारखी असं म्हणते, होतं होतं होतं. आणि मराठीचा प्राध्यापक असलेला जो असतो ना सतीश दुभाषी, तर ते म्हणतात की म्हणजे ती होतं होतं म्हणते, ते तिच्याशी त्या संदर्भात बोलत नाहीत, पण ते मराठीचे प्राध्यापक म्हणून ते असा विचार करतात की होतं असल्याशिवाय नव्हतं हा मराठी शब्द कसा आला असेल. म्हणजे तो आपण प्रमाण मराठीमध्ये बोलतो हां, आणि होतं म्हटलं तर ती भाषा अशुद्ध आहे किंवा ती गावाकडची भाषा आहे असं आपण म्हणतो, किंवा हिकडं आणि तिकडं. हिकडं म्हणजे काय, अत्यंत शुद्ध. खरं शुद्ध भाषा शुद्ध आणि अशुद्ध अशी नसते, पण हिकडं म्हणजे ही कड, तिकडं म्हणजे ती कड म्हणजे बाजू. किती प्रमाण भाषेतला शब्द आहे, पण आपण कोणी इकडं तिकडं म्हणायला लागलं, कोणी पाणी म्हणायला लागलं, कोणी डोला म्हणायला लागलं की आपल्याला वाटतं की काय अशुद्ध भाषा बोलतात. पण कोणी पाणी असं म्हटलं तरी त्याला पाणीच मिळतं ना प्यायला. कोणी डोला असं म्हटलं तरी डोळ्यांनीच बघितलं जातंय ना. त्यामुळे भाषा अशुद्ध नसते, भाषा ही भावना असते. तर त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये आपल्या मनातून हे आपण पुसून टाकलं पाहिजे की हा अशुद्ध भाषा बोलतोय आणि हा शुद्ध भाषा बोलतोय. फक्त आपण जेव्हा मी इथे बसून अशुद्ध भाषा नाही बोलू शकत, अशुद्ध अशा अर्थाने की मी बोली नाही बोलू शकत. बोली अशुद्ध आहेत, म्हणजे ती समजली जात असते असायची की अशुद्ध म्हणून, ती अशुद्ध नव्हती हे आज आपल्याला कळायला लागलेलं आहे. तर तो एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की भाषा ही अत्यंत महत्त्वाची आहे, बोली ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ती बोलणाऱ्याला बोलू देणं आणि आपल्याला समजत नसलं तरी सुद्धा ती ऐकणं आणि त्या व्यक्तीला समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही वर्षापूर्वी ना, म्हणजे खूप वर्ष झाली, मी तो अनुभव माझ्या आत्मकथनातही लिहिलेला आहे की स्वीडनमधले तरुण मंडळी आलेली होती आणि लोकराज्य, आपल्या शासनाचंच लोकराज्य जे निघतंय ना, तर लोकराज्यमधून मला असं सांगण्यात आलं की ती 4 स्वीडनमधून 2 मुलं 2 मुली आलेल्या आहेत आणि त्यांना वसई बघायची आहे, कारण ते त्यांना काही विशिष्ट घरांच्या रचना इकडच्या कशा आहेत त्याचा अभ्यास करायचा. म्हटलं ठीक आहे. आता मलाही फारसं इंग्रजी येत नव्हतं आणि त्यांना इंग्रजी अजिबात येत नव्हतं. त्यांची स्वीडिश भाषा होती, पण ते माझ्याशी त्यांच्या भाषेत बोलत होते आणि मी असं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये मी नाही बोलले, पण मी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि ते काय मोडकं तुडकं असं आपण म्हणतो ना, तशा प्रकारचं ते इंग्रजी बोलत होते. परंतु छान 4 दिवस संवाद झाला आणि त्यांना जे काही बघायचं होतं, त्यांना जे काही माहिती हवी होती ती सगळी मिळाली. हे कशाच्या आधारावर झालं मग? म्हणजे त्यांनी त्या रचना बघत असताना लोकांचे चेहरे वाचले, माणसांचे चेहरे वाचले. तर भाषेपेक्षा माणसाचा चेहरा वाचणं, त्यांच्या डोळ्यातले भाव वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जर एखाद्याची बोली कळत नसेल तर लहान मुलाची बोली कुठे आपल्याला कळते, कुत्र्या मांजरांची बोली कुठे आपल्याला कळते, पण आपण कुत्र्या मांजरांच्या बरोबर आपल्या भाषेमध्ये बोलतो. तर कुत्र्याला समजत असेल का ती बोली? समजत असेल ना. तर म्हणजे बोलीची ही फार मोठी गंमत आहे की आपण जेव्हा बोलीमध्ये बोलतो तेव्हा पशुपक्ष्यांना कळतंय, म्हणजे ती पशुपक्ष्यांनाही कळतंय. म्हणजे गणेश देवींनी जो एक कोश केलेला आहे ना, त्याच्या संदर्भातही आमचं बोलणं झालं. हो हो हो, सर्वेक्षण जे केलं त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अंदमानच्या आसपास एक असं बेट आहे की जिथे बो नावाची बोली बोलली जात असे, परंतु तिकडे बोलणारी एकच बाई होती आणि बोलायला दुसरं कोणी नव्हतं म्हणून ती पक्ष्यांशी बोलत होती. आता ती बाई पण नाहीशी झाली आता, कारण तो कोश येऊन सुद्धा किती वर्ष आणि त्यांचा अभ्यास सुद्धा किती वर्षापासून चाललेला होता. म्हणजे आपल्या भावभावना
पशुपक्षी समजून घेऊ शकतात आणि पशुपक्ष्यांची बोली आपण बोलू शकतो. लोकसाहित्यामध्ये अशी खूप छान उदाहरणं आलेली आहेत. म्हणजे ती आता मला सगळं सांगता येणं शक्य नाही, परंतु पक्ष्यांच्या बोलीतून आणि इसापनीतीतल्या कथा कसल्या आहेत, पशुपक्ष्यांच्या कथा आहेत, पण त्यांच्यातून, त्या प्रतीकातून त्यांनी मानवी प्रवृत्ती दाखवलेली आहे. मग ते पशुपक्षी एकमेकांशी कसे बोलत असतील आणि इसापाने ते कसे लिहून काढले, मग त्याने कसं त्या प्राण्यांना समजून घेतलं आणि मानवी प्रवृत्ती समजून घेतली, हे बघणंही फार महत्त्वाचं आहे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला, की त्यांनी सांगितलं खेड्याकडे चला. मला वाटते आज ग्लोबल विलेज ही जी संकल्पना आलेली आहे ना, म्हणजे जागतिक खेडे, तर यामध्ये बघा की लोक ना आता घरातल्या कपड्यांनी सुद्धा बाहेर प्रवास करतात ना. विमानतळावरही तुम्हाला घरातल्या कपड्यात असलेली माणसं दिसतात की नाही. आपण काही बोलतो का? कारण आता ग्लोबल खेडं झालेलं आहे आणि जो तो आपल्याशी त्यांच्या भाषेमध्ये किंवा अन्य जगातल्या आणखीन कोणत्या कोणत्या ज्या भाषा आहेत त्याच्याशी त्या भाषांतून ते बोलतात. आपणही अन्य भाषा शिकून घेतो, पण त्या तात्कालिक जरी स्वरूपाच्या असल्या तरी काम चलावू अशा प्रकारचं आपल्याला भाषा येत असेल तर आपली कितीतरी मोठी कामं होऊ शकतात. तर या ग्लोबल विलेजचा किंवा या जागतिक खेड्याचा आजच्या काळामध्ये विचार करायला अशासाठी हवा आहे की खेड्यामध्ये कशासाठी जायचं आहे, की निसर्ग आणि माणूस यांचं जे नातं आहे, माणूस झाडापानांशी बोलतो. मला झाडाच्या संदर्भामध्ये आठवते की सुंदरलाल बहुगुणा यांचा एक किस्सा सांगितला जातो, म्हणजे तो खरा आहे. म्हणजे त्यांचं भाषण मी एकदा नाशिकमध्ये ऐकलं होतं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यांनी असं म्हटलं की त्यांना ते काय झाडांना आलिंगन देऊन झाडं वाचवायचं, चिपको आंदोलन करायचे ना. तर झाडांना आलिंगन द्यायचे आणि पहिली कुऱ्हाड आमच्यावर चालवा, नंतर झाडावर, अशा पद्धतीने. तर एका गृहस्थांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कशाला झाडं वाचवायचा प्रयत्न करता, इमारती पाहिजेत ना माणसांना राहण्यासाठी, टॉवर पाहिजेत ना माणसांना राहण्यासाठी. तेव्हा त्यांनी सांगितलेला किस्सा होता. ते असं म्हणाले की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, माणसांना राहण्यासाठी घरं पाहिजेत, परंतु आम्ही झाडं वाचवायचा प्रयत्न करतोय तो अशासाठी करतोय, त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं, पेड़ बोल नहीं सकते, इनके वास्ते हमें बोलना पड़ता है. झाडं बोलू शकत नाहीत, फुलाफळांतून बोलतात ते. पक्षी बोलू शकतात का? म्हणून आपण पक्ष्यांचा जीव घ्यायचा का? आता आपण भूतदयेच्या संदर्भात, की छोटासा कीटक जरी असेल तरी त्यालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, पण त्याची भाषा कशी समजून घेणार, त्याच्यासाठी त्याच्या पातळीवर आपल्याला जावं लागतं. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बोलींची ही श्रीमंती आहे. आणि मला बोलीच्या संदर्भात आणखीन ही एक गोष्ट सांगावीशी वाटते की सोलोमन नावाचा आयलंड, एक बेट आहे, आणि त्या बेटावरील लोक झाडांवर इतकं प्रेम करतात की ते कधीच झाडं छाटून टाकत नाहीत, कधीच झाडं कापून टाकत नाहीत, समूळ उपटून टाकत नाहीत. तर ते काय करतात, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ती गोष्ट, की ते काय करतात, ते झाडांजवळ जातात आणि झाडांना अपशब्द बोलतात. आणि अनेक वर्ष झाडांना असे अपशब्द बोलल्यानंतर झाडांना ते समजतं आणि झाडांना समजतं की आपण या लोकांना नको आहेत, आणि झाड मरून जातं. बोलींचं हे महत्त्व आहे की त्यामधून त्यांना काहीतरी सांगायचं असतं. ते जर आपण नाही समजून घेतलं तर आपली भाषा कोण समजून घेणार आणखी. म्हणून बोलींचं महत्त्व. आपण आपल्या आईवडिलांशी, आपण आपल्या आजी आजोबांशी कधी प्रमाण मराठीत बोललोय का? कारण आपण जे काय बोलतोय, आपल्या आईवडिलांना खूप वाटायचं की आपल्या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं मराठी आलं पाहिजे, पण ते कधी प्रमाण मराठीमध्ये बोललेले नाही आहेत. त्यामुळे ते कुठेतरी बाहेर दडून राहायचे. पण आपल्या मुलांना पुढं करायचे की बघ पाहुणे आलेले आहेत, इतका मोठी व्यक्ती आलेली आहे, तू त्यांच्याशी बोल. आमचं नाही महत्त्वाचं, म्हणजे आम्ही तिथे येणं महत्त्वाचं नाही. म्हणजे साने गुरुजींनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे की आई आपल्या बाळाला लहानपणापासूनच मोठं करते. जेव्हा ती कडेवर घेते आणि बाप त्याला खांद्यावर घेतो, तेव्हा आपल्यापेक्षा आपलं मूल मोठं आहे हेच ते दाखवतात.
तर म्हणजे आपली आपली भाषा महत्त्वाची आहे म्हणून आपण मायबोली असं म्हणतो. परंतु ही मायबोली सर्वांना समजली पाहिजे, घेतल्या पाहिजेत खरं म्हणजे. तर त्याचं संवर्धन होईल ना. मराठी भाषेचा आता आपला विषयच असा आहे की मराठी भाषेचा संवर्धनाच्या संदर्भात आपण विचार करतो आहोत. हे संवर्धन कसं होणार? बोली जपल्या पाहिजेत, बोली बोलल्या गेल्या पाहिजेत, बोलीमध्ये लेखन झालं पाहिजे आणि बोलींना लिपी मिळाली पाहिजे. म्हणजे सगळ्याच बोलींना लिपी नाहीये. काही बोलींना अजिबातच लिपी नाही. आणि हे मारुती चितमपल्लींनी पण तिथे वनामध्ये काम करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं बघत असताना आपल्याला मग असं वाटतं की लोकांना समजून घेणं आणि बोली बोलण्यासाठी माणूस जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे माणूस किती महत्वाचा आहे. आपण बोलींचा अभ्यास करतो पण बोली बोलणार कोण? माणूसच बोलू शकतो ना. प्राणी थोडेच बोलू शकणार आहेत. पोपट थोडंच बोलू शकणार आहे. तो काही शब्द बोलेल परंतु तो भाषा नाही बोलू शकणार, तो संवाद नाही साधू शकणार. तर संवाद साधण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी आणि लोकांची भावना समजून घेण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यासारखं वागायला हवं आहे. म्हणजे मला वाटते की सुधा मूर्तींचं एक पुस्तक आहे 33,000 टाके टाके ना 33,000 टाके. तर त्याच्यात त्यांनी सांगितले ना की त्यांना वेश्यावस्तीमध्ये काम करायला जायचं होतं आणि त्या साडी बिडी नेसून आणि बॉबकट वगैरे किंवा पॅन्ट शर्ट वगैरे घालून गेल्या. त्यांनी नाही स्वीकारलं त्यांना. त्यांच्या अंगावर दगड मारले, टोमॅटो फेकले आणि काय त्यांना पळवलं तिकडनं. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की जर तुला त्या लोकांच्या बरोबर जायचं असेल तर तुला त्या लोकांची भाषा आधी शिकली पाहिजे, त्यांच्यासारखा पोशाख केला पाहिजे. आणि म्हणून मग त्या अंबाडा घालायला लागल्या किंवा साडी नेसून जायला लागल्या. तर हा जो भाग आहे ना तो या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे. पण आपली परिस्थिती आज अशी झालेली आहे ना की एका लोककथेमध्ये असं खूप छान गोष्ट आहे ती मला सांगावीशी वाटते की मैना आणि मोर ना. मैनेला मोराचे पाय अतिशय सुंदर होते आणि तो पिसारा फुलवून नाचायचा. पण एकदा एक त्यांना जल्लोष करायचा होता सगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना. तर मग मैनेला वाटलं की माझ्याकडे नाही आहेत, चांगले पाय नाही आहेत नाचण्यासाठी. म्हणून मी काय करू? तर मग ते म्हणाले की मी आता मैना असं म्हणाली की मी मोराकडे त्याचे पाय उसने मागते म्हणून. आणि मैना मोराकडे गेले आणि मोराने त्याचे पाय मैनेला उसने दिले आणि मैनेने त्याला ते परत कधीच दिले नाही. त्यामुळे मोराचा पिसारा इतका सुंदर आहे परंतु मोराचे पाय अत्यंत विद्रूप आहेत. त्याचं कारण ते आहे. मला असं वाटतं की आपल्यावर ज्या वेळेला परकीयांचं आक्रमण झालं, विशेषतः इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपण हे बघितलं पाहिजे की आपण आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे कारण इंग्रजांनी त्यांची भाषा आपल्यावर लादली. मेकॉलेने तर शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजी आणून आणि आपल्या संस्कृतीवर घाला घालून त्याने भाषा आणि संस्कृतीपासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. हे तर सर्वश्रुतच आहे, सर्वविदितच आहे. परंतु आपण काय केलं की इंग्रजांनी आणि तिकडच्या अनेक अभ्यासकांनी अनेक भाषा ते शिकले. आपल्या लोकांची भाषा शिकले. आपल्या लोकांना समजून घेण्यासाठी आणि राज्य करण्यासाठी मराठीमध्ये आणि अनुवाद केला, मुद्रणकलेचा शोध लावला, अनेक अनुवाद केले, रूपांतर केली, कोशवाङ्मय खूप सगळं केलं. परंतु आपण मोराने आपले पाय मैनेला उसने दिले. इंग्रज मैनेला आपले पाय दिले म्हणजे आपलं साहित्य दिलं, आपली भाषा दिली आणि मैना नाच करू लागली आणि मोराला मात्र इथे नाचण्यासाठी म्हणजे ते त्या भाषेमध्ये त्यांनी सगळं काही केलं, संशोधन केलं. आणि आपण काय केलं की आपण इंग्रजीमध्ये नर्तन आणि वर्तन करायला लागलो आणि आपले पाय विद्रूप राहिले ते राहिलेच. म्हणून आपल्याला भाषेकडे आणि कोशाकडे आणि ते मुद्रित स्वरूपात म्हणजे लिपी त्या शिकून घेणं. म्हणजे मोल्सवर्थचा तुम्ही कोश बघा, मोल्सवर्थ आणि ग्रिअर्सनचे कोश जर आपण बघितलेले असतील तर आपल्याला असं दिसून येईल की या लोकांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन
कालच्याही भाषणामध्ये सांगितलं गेलं की एकेका शब्दासाठी किती किती आणखीन प्रतिशब्द असू शकतात, किती समानार्थी शब्द असू शकतात, हे त्यांनी आपल्याला तिकडे दाखवलेलं आहे. तर तो एक भाग झाला. हा लोककथेतून लोककथेतून आलेल्या या सारांशातून आपल्याला दिसून येईल. मला एक रुडयार्ड किपलिंगची कथा सांगावीशी वाटते. रुडयार्ड किपलिंग आपल्याला माहिती असेल की तो पूर्णपणे भारतीय आणि भारतीय भाषा वगैरे शिकला होता. तर त्याची एक बोझू नावाची कथा आहे. तो आपल्याला माहिती असेल, आपण वाचली असेल. बोझू नावाचा एक हत्ती होता आणि हा हत्ती जो होता तो एकदा सर्कशीमध्ये काम करत असताना खूप पिसाळला गेला आणि त्यामुळे तो कामच करेनासा झाला. तर त्या सर्कसवाल्यांना एकदम असं वाटलं की याला आता परदेशामध्ये पाठवून दिलं पाहिजे, म्हणजे इकडे आता त्याला ठेवण्यात अर्थ नाही, कारण सर्कसवाले जे होते ते इंग्रज होते. तर त्यांनी त्याला तिकडे पाठवलं. तिकडे पाठवल्यानंतर त्याला एका पिंजऱ्यामध्ये घातलं गेलं, म्हणजे बंद अशा स्वरूपामध्ये त्याला ठेवण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलं की या हत्तीजवळ कोणीही जाऊ नका, कारण तो इतका पिसाळलेला आहे की कोणालाही पायाखाली तुडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना त्याच्याकडे जाऊ दिलं नाही. परंतु त्या तिकडच्या परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांना असं ते सर्कसवाले जे होते त्यांना असं दिसून आलं की हा सर्कशीमध्ये जर याने काम केलं नाही तर आपलं काम काही, आपल्याला काही पैसे मिळणार नाहीत, आपल्याला काही आपलं जे उत्पन्न आहे ते मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी अशी एक दवंडी पिटली की जो कोणी या हत्तीला शांत करेल त्याला आम्ही एक मोठं बक्षीस देऊ म्हणून. तर खूप लोकांनी प्रयत्न केला त्या हत्तीला शांत करण्यासाठी, म्हणजे आत जाण्याचा. पण तो पिसाळलेला बघून अनेक जण परत आले. मग एक जण गेला. तो म्हणाला की मी ही जबाबदारी घेतो आणि मी मोठ्या धीराने जातो पुढे आणि बघतो, पण मी या हत्तीला शांत करण्याचा प्रयत्न करेन. तर ते म्हणाले की ठीक आहे, पण तू तुझ्या जबाबदारीवर जा, आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही त्याने जर तुला पायदळी तुडवलं वगैरे. ते म्हणाले की ठीक आहे, मी जातो म्हणाले. तर तो हळूहळू त्या पिंजऱ्यापर्यंत गेला आणि तो हत्ती हळूहळू, म्हणजे तो इकडनं काही बडबडत गेला ती व्यक्ती. आणि तिकडे गेल्यानंतर त्याने तो हत्ती जर हळूहळू जवळ यायला लागला आणि हत्तीने त्या तारांना कान लावला आणि हा जो गृहस्थ होता तो त्याच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटला. आणि थोड्या वेळाने म्हणजे खूप वेळाने तो हत्ती शांत झाला. आणि मग हा गृहस्थ बाहेर आला आणि त्यांनी त्या सर्कसवाल्यांना येऊन सांगितलं तिकडच्या इंग्लंडमधल्या की ही कथा आहे आणि अभ्यासक्रमामध्ये होती ही कथा. आणि त्या गृहस्थाला सांगितलं की तू असं काय केलं की त्यामुळे तो हत्ती शांत झाला, कारण इतके लोक गेले होते त्याला शांत करण्यासाठी, अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो हत्ती काही शांत झाला नाही. आणि तुम्ही असं काय केलं की त्यामुळे हा हत्ती शांत झाला. तर त्यावेळेला, आणि ती व्यक्ती म्हणजे रुडयार्ड किपलिंगच होती, तर त्याने सांगितलं की मी तिकडे गेलो आणि त्या हत्तीशी मी हिंदीतून बोललो. तर तो हत्ती तत्कालीन हिंदुस्थानातून आलेला होता आणि त्या माहुताची भाषा हिंदी होती आणि त्यामुळे मी त्याच्याशी हिंदीतून बोलल्यानंतर त्याला त्याची मायबोली ऐकायला आली म्हणून तो शांत झाला. मायबोलीचं हे महत्त्व पशुपक्ष्यांच्या संदर्भातही आपण एक हा किस्सा लक्षात घ्यायला हवा. आणखी एक कथा बलराज साहनींनी त्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. त्या आठवणी म्हणजे शांतिनिकेतनमधल्या आहेत, रवींद्रनाथ टागोरांच्या संदर्भातल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शांतिनिकेतनमध्ये काही वर्ष, 1-2 वर्ष नोकरी केली. आणि ती नोकरी करत असताना त्यांना रवींद्रनाथ टागोरांशी जवळून बोलता आलं, संवाद करता आला आणि तिकडचे सगळा परिसर बघता आला, लोकांशी बोलता आलं आणि ते खूप आनंदामध्ये होते. तर एके दिवशी रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना सांगितलं, बलराज साहनी मोठा नट आपल्याला माहिती आहे, अभिनेता, तर त्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही
अभिनयाच्या व्यतिरिक्त आणखीन काय करता? तर बलराज सहानीने सांगितलं, मी कथा लिहितो. तर म्हणे कोणत्या भाषेत लिहिता? तर म्हणे मी पंजाबीमध्ये लिहितो, नाही हिंदीमध्ये लिहितो. तर ते म्हणाले की तुम्ही तर पंजाबी आहात आणि तुम्ही हिंदीमध्ये कसं काय लिहिता? तर ते म्हणतात की हिंदी ही भाषा सगळ्या भारतातील लोकांना कळते आणि त्यामुळे मी हिंदीतून लिहिणं मला बरं वाटतं, प्रसिद्धीच्या दृष्टीने सुद्धा, आणि अभिनेता असल्यामुळे आणि हिंदी चित्रपटात मी काम करत असल्यामुळे मी हिंदीतून लिहितो. तर रवींद्रनाथ टागोर एकदम थक्क झाले. ते म्हणाले की मी जागतिक साहित्य वाचलेलं आहे, परंतु मी स्वतः बांगलामध्ये लिहितो, बंगालीमध्ये लिहितो. तर ते म्हणाले की तुम्हाला असं नाही का वाटत की ही प्रादेशिक भाषा आहे, बंगालीमध्ये तुमच्या पुरतीच राहिलेली आहे, तुमच्या समाजापुरतीच राहिलेली आहे, तुमच्या प्रदेशापुरतीच राहिलेली आहे? तर ते म्हणाले नाही, की म्हणे लोकांना माझी कथा कविता जर समजून घ्यायची असेल तर ते त्यांच्या भाषेमध्ये अनुवादित करतात आणि वाचतात, आणि सगळ्या जगातले लोक माझी बांगला वाचतात, अनुवादित करून का होईना पण ते वाचतात. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पंजाबी आहात, तर गुरु नानक देवने कशामध्ये लिहिलेलं आहे? त्यांची जी वाणी आहे ती पंजाबीमध्ये आहे. जसं आपल्याकडे सुद्धा, म्हणजे आपल्याकडे संत नामदेवांनीही पंजाबीमध्ये त्यांच्या रचना आहेत, पण आपल्याकडच्या संतांनीही काय केलेलं आहे की लोकांच्या बोलीमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे आणि धर्मग्रंथ लोकांच्या बोलीमध्ये असल्यानंतर लोकांना जास्त आकलन होऊ शकतं त्याचं. तर त्यांनी सांगितलं की मग त्यांची गुरुबाणी ही पंजाबीमध्ये असताना त्यांनी लोकांच्या बोलीत लिहिलेली आहे, आणि मग तुम्ही पंजाबी असून तुम्ही तसं का लिहिता त्या लोकांच्या भाषेमध्ये, दुसऱ्या लोकांच्या भाषेमध्ये? गुरुदेवांनी एक चांगलं वाक्य उद्गारलेलं आहे की ते म्हणतात की एखाद्या गणिकेने कितीही पैसा कमवला आणि श्रीमंत झाली तरी सुद्धा तिच्या श्रीमंतीला काहीही मूल्य राहत नाही. त्याप्रमाणे जो आपल्या भाषेमध्ये, आपल्या मायबोलीमध्ये न लिहिता दुसऱ्या बोलीमध्ये लिहितो त्याला दुसरे लोकही स्वीकारत नाहीत. म्हणजे जर तुम्ही इंग्रजीत लिहिलं तर ते इंग्रजी लोकही तुमचं स्वीकारणार नाहीत, आणि तुम्ही इथे मायबोलीत न लिहिल्यामुळे मायबोलीतही तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही, त्यामुळे कुठेही तुमचं मूल्य राहणार नाही. तर ते त्यांना पटलं आणि मग ते म्हणाले की बोलीभाषांना इतकं महत्त्व आहे. तर बघा की आपल्याकडचे म्हणजे सगळ्या जगभरातले जे महात्मे आहेत ना, त्यांनी लोकांशी कसा संवाद साधला असेल? म्हणजे श्रीराम कोणत्या भाषेत बोलले असतील? अवधीमध्ये बोलले असतील ना त्या तत्कालीन भाषेमध्ये. श्रीकृष्ण ब्रजभाषेमध्ये बोलले असतील. गौतम बुद्ध प्राकृत आणि पाली भाषेमध्ये बोलले असतील किंवा बोलत होते, प्राकृत भाषेमध्येच हे लोक बोलत होते. महंमद पैगंबर अरेबिक भाषेमध्ये बोलत होते. येशू ख्रिस्त अरेमिक नावाची एक त्यांची भाषा आहे, बोलीभाषा, ती त्याची मायबोली आहे. त्याच्यातून लोकांना उपदेश केला, आणि तो उपदेश आजपर्यंत आपल्यापर्यंत कसा काय येऊ शकला? हे भाषेचं महत्त्व आहे. तर महात्म्यांनी जर त्यांच्या बोलीमध्ये सगळा उपदेश केलेला असेल आणि लोकांशी संवाद साधला असेल तर मग ह्या मायबोलीचं महत्त्व आज आपल्याला पटणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कोणत्याही भाषेला अभिजात हा दर्जा मिळणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मराठी खरी गर्भश्रीमंत जी झालेली आहे ना, ती लोकसाहित्यामुळे. लोकसाहित्य जे आहे की ज्याच्यावर कोणाचंही नाव नाही, पण तरी सुद्धा ते आज आपण आपलं नाव त्याच्यावर येण्यासाठी, कवितेवर आपलं नाव येण्यासाठी किंवा आपल्या लेखावर आपलं नाव येण्यासाठी, आपल्या पुस्तकावर आपलं नाव येण्यासाठी किती आपली धडपड चाललेली असते नावासाठी. परंतु आज आपल्या समोर जो काही ठेवा त्यांनी ठेवलेला आहे, जी संपत्ती आपल्या पुढे आहे, जो मोठा खजिना आपल्या समोर खुला केलेला आहे, त्याच्यावर कोणाही बाईचं किंवा पुरुषांचं नाव नाही आहे. आणि बोली किंवा भाषा ही बाईने जास्त जपलेली आहे. कारण आणि स्वयंपाकघराशी संबंधित, माझघराशी संबंधित, मुलाबाळांशी संबंधित अशा प्रकारच्या. आणि पुरुषांचं कसं की त्याला उदरनिर्वाहाच्या निमित्ताने किंवा कुटुंबाचं पालनपोषण करण्याच्या निमित्ताने घराबाहेर राहावं लागायचं, आणि त्याचे जास्त संवाद घरातल्या माणसांशी आणि बाहेरच्या लोकांशी
होत असल्यामुळे त्यांची भाषा वेगळी होती आणि महिला घरात असल्यामुळे त्यांची भाषा वेगळी होती आणि बोली ही महिलांनी जास्त जपलेली आहे. म्हणजे बघा की आपल्याकडे ना मला एक इंग्रजी लोकगीत वाचायला मिळालं. त्या लोकगीतामध्ये ती 4 ओळींचं लोकगीत आहे. पण त्या लोकगीतात असं म्हटलेलं मी मराठीमध्ये सांगते तुम्हाला, की आपल्याकडे ना आपण शेतकरी म्हणजे पुरुषच असतो ना. बाईला कधी आपण शेतकरी म्हणतो का? कधीच म्हणत नाहीत आपण बाईला शेतकरी. तर त्या बाईने इतकं छान लिहिलेलं आहे ना, की ती म्हणते, की म्हणजे आधी इंग्रजीमध्ये पण मी सांगते आणि मग मराठीत त्याचं सांगते, की आय एम अ फार्मर, नॉट अ फार्मर्स वाईफ. सी माय हँड्स. म्हणजे ती असं म्हणते, की मला शेतकऱ्याची बायको नका म्हणू. मला शेतकरी म्हणा. का? तर मी जेव्हा नांगर हातामध्ये धरते, त्याचे जे घट्टे पडलेत ना माझ्या हातावर, ते माझ्या हातावर पडलेले आहेत आणि माझ्या नवऱ्याच्या हातावर पडलेले आहेत म्हणून त्याला तुम्ही शेतकरी म्हणता. तर माझ्या हातावर पडलेले आहे म्हणून तुम्ही मला पण शेतकरी म्हणा. आणि ती म्हणते, की माझ्या नखामध्ये माती गेलेली आहे. ती माती माझ्याच शेतातली आहे. त्यामुळे मी पण शेतकरी आहे. आणि तुम्ही मला शेतकऱ्याची बायको असं म्हणू नका. म्हणजे आपल्याकडे ती एक पद्धत होती ना, की च्या बायकोला डॉक्टरीण म्हणायचे, वकिलाच्या बायकोला वकिलीण म्हणायचे. तर हा जो भाग आता तो बराचसा कमी झालेला आहे. परंतु ही जी भाषा आहे ना, की शेतकऱ्यांची भाषा ही त्या म्हणजे मला ते उदाहरण द्यायचं राहिलं, की उदाहरण म्हणजे संतांच्या काळामध्ये एक आध्यात्मिक लोकशाही होती असं गंबा सरदारांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं, की आज 900 वर्षानंतर किंवा 800 वर्षानंतरही आपण म्हणूया 800 वर्षानंतर सुरू झालेली आहे. आज सांस्कृतिक लोकशाही आहे. कारण त्या काळामध्ये आध्यात्मिक लोकशाही अशा अर्थाने, की त्या काळामध्ये हे जे संत सर्व जे होते ना, ते वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. बघा सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखा मेळा, नरहरी सोनार, चोखा महार, निर्मला महारेन असंच तिने कविता लिहिताना लिहिलेलं आहे. चावतामाळी, जनाबाई ही दासी होती, नामदेव हे शिंपी होते, संत तुकाराम हे वाणी होते, व्यापारी होते. तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या समाजातले लोक लिहित होते. आजही वेगवेगळ्या समाजातले लोक लिहित आहेत आणि जितके जास्त लोक लिहितील ना, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक लिहितील. म्हणजे डॉक्टरांनी लिहिलं पाहिजे, वकिलांनी लिहिलं पाहिजे, गुन्हेगारांनी लिहिलं पाहिजे, तुरुंगातल्या लोकांनी लिहिलं पाहिजे, तुरुंगाचे प्रमुख असतात त्यांनीही लिहिलं पाहिजे. तर या पोलिसांनी लिहिलं पाहिजे, आत्मकथनं विशेष करून आली पाहिजेत. हे कशासाठी आहे, की त्यामधून आपल्याला आपली भाषा जास्त समृद्ध होत जाईल आणि आपलं साहित्य जास्त समृद्ध होत जाईल आणि गर्भश्रीमंत जे आधीच आहे लोक कथा, म्हणी, वाक्प्रचार वगैरे जे आपण म्हणतो आहोत, त्यामुळे आपली भाषा अधिकाधिक सुंदर होऊ लागते. एक आणखी मला सांगायचं ते असं, की ही भाषा श्रीमंत होत जाणं म्हणजे काय, की बघा की चुलीचा जो संदर्भ आला ना, तर त्याच्यामध्ये एक लोकगीत असंही आहे, की ज्या लोकगीतामध्ये असं म्हटलेलं आहे, की एक गर्भवती बाई आहे आणि ती गर्भवती बाई असं म्हणते, की खाली बसून ना, चुली खाली असायच्या आणि त्यांना खाली बसून काम करावं लागायचं. तर ती आपल्या नवऱ्याला म्हणते, की म्हणजे नवऱ्यानेही काम करावं आणि आपल्याला मदत करावी म्हणून ती म्हणते, की मला खाली बसता येत नाही, मी गर्भवती आहे आणि तुम्ही जरा चूल पेटवून द्या मला. तर तो म्हणतो, की मी कशी चूल पेटवणार? मी चूल पेटवायला लागलं तर माझ्या मिशा जळतील. आता ही पण एक वेगळी भाषा होती हां. म्हणजे हा जो भाग आहे ना, तोही आपण म्हणजे पुरुषांची जी भाषा आहे ना, ती चुलीकडची जी भाषा आहे, ती मग चुलीची येते किंवा भानसाची येते किंवा भाकऱ्यांची येते किंवा जेवणा खाण्याची येते किंवा अन्य अनेक गोष्टी येतात. ह्या गोष्टी नंतर बदलल्या कारण स्त्रियांची कामाची क्षेत्र बदलली आणि त्यामुळे भाषा अधिकाधिक संपन्न झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आता बघा की काही बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काही कवींनी आपल्या कवितांतून फार सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या मला सांगाव्याशा वाटतात इथे, की विठ्ठल वाघांनी फार छान ओळी लिहिलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की कोरडे जे शेत आहे ते ओलिता आणले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीता आले पाहिजे.
म्हणजे त्या बोलीमधली ओल जी आहे ना ती मुक्या जीवाचं, म्हणजे जर आपण बोललो नाही ना तर बोलीसुद्धा मुक्या होतात. आपण जर मुके राहिलो तर भाषा पण मुकी होणार ना. तर ते असं म्हणतात की मुक्या जीवांचे, की जे बोलू शकत नाहीत, जसं आपण त्या झाडांच्या संदर्भात सांगितलं ना की पेड़ बोल नाही सकते, त्यांच्या वतीने कोणाला तरी बोलावं लागतं. त्यामुळे जर कोणाला बोलता येत नसेल आणि त्यांना व्यक्त करायचंय तर ते आपण शब्दांकन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि इंद्रजित भालेरावांनी खूप छान सांगितलेलं आहे की ते असं म्हणतात की पुस्तकातली कवितेची भाषा पाहून पोरं रानावनात पळून गेली आणि कविता रानातल्या भाषेत गाऊ लागली तेव्हा पोरं आनंदानं शाळेत परत आली. तर म्हणजे ते गाऊन दाखवणं आहे ना, त्याला तो एक लोकगीताचा बाज असतो. आणि ते म्हणजे आजही बघा की जी विधिगीतं असतात, लग्नगीतं असतात, जन्मापासून मृत्यूपर्यंतची लोकगीतं आणि शोकगीतं सगळी जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की त्याच्या बोलीमध्ये त्यांच्या रडण्याचा म्हणजे काही वेळेला शोकगीतामध्ये आळवणं जे असतं ना, त्याच्यामध्ये त्या बाया इतिहास मांडतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर. सगळ्याच समाजात रडलं जात नाही. काहींना रुदालीसारखं, दुसऱ्यांना रडायला मोले घातले रडाया नाही असू नाही नाही माया असंही होतं. परंतु तरीसुद्धा की जेव्हा एखादी बाई आपल्या घरातलं कोणी गेल्यावर जेव्हा रडते ना, त्यावेळेला सगळं वातावरण शोकाकुल होतं आणि सगळा इतिहास ती मांडते. म्हणजे तिला खूप बोलायचं होतं, जे त्या जिवंत असताना तिला बोलता आलेलंच नाही. जिवंत असताना तिला कथन करता आलेलं नाही आणि आता तिला ते बोलावंसं वाटतं, कारण ती व्यक्ती आता नाही आणि इतर लोकांना कळलं पाहिजे, की आमचे काय संवाद होते किंवा विसंवाद होते, हे कळलं पाहिजे किंवा कोणाशी विसंवाद होते हे पण लोकांना कळलं पाहिजे, असं मग तिला त्याच्यातून वाटायला लागतं. दुसरं मला एक उदाहरण द्यायचं आहे, ते उज्ज्वला दळवींचं सोन्याच्या धुराचे ठसके नावाचं पुस्तक वाचलेलं आहे. आता हे ग्रंथालयच आहे आणि ग्रंथसखाही इकडे आहेच म्हणजे जवळच. त्यामुळे म्हणजे हे दोन्ही ग्रंथालय म्हणजे सखे आहेत एकमेकांचे मित्र आहेत. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे, स्वतःचा एक अनुभव दिलेला आहे की त्या सौदी अरेबियामध्ये असताना त्यांच्या भाषेमध्ये अरेबिकमध्ये एका डॉक्टरांशी बोलत होत्या. त्या पण डॉक्टर आणि त्या एका दुसऱ्या डॉक्टरांशी सौदी अरेबियातल्या दुसऱ्या टोकावरून त्या डॉक्टरांशी बोलत होत्या. दोघं जण बोलत होते आणि बोलता बोलता एकदम त्या बाईच्या तोंडून कोकणी शब्द बाहेर पडला. तेव्हा दुसऱ्या टोकावर असलेला जो डॉक्टर होता तो पण कोकणातला होता आणि त्याला असं समजतं, आतापर्यंत असं समजून होतं की कोणीतरी अरेबिक असलेली बाई, येणारी बाई आणि अरबी बाई आपल्या तिच्याशी आपण डॉक्टरांशी बोलतो आणि तिच्या तोंडून कोकणी शब्द बाहेर पडता बरोबर ते पण तिकडनं कोकणीतून बोलायला लागले. म्हणजे आपल्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मन किती आसुसलेलं असतं. म्हणजे फार काळ आपण मूक राहू शकत नाही. फार काळ आपण अबोल राहू शकत नाही. आपण मित्रांच्या बाबतीत, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं वाटतं ना, की आपण कोणाशी अबोला धरला, तर मग आपल्याला असं वाटतं, की आपण यांच्याशी कधी बोलू आणि सगळे संवाद आपण आपल्या स्वतःशीच त्याच्या स्क्रिप्ट लिहायला लागतो. हं, त्याच्या संदर्भात आपण ती संहिता लिहायला लागतो आणि मग नंतर बोलल्यानंतर एकमेकांशी बोलायला लागल्यानंतर मग पुन्हा आपण मोकळेपणाने बोलायला लागतो. हा भाव लोकगीतांमध्ये आणि लोकभाषेमध्ये आहे. किंवा लोकभाषेमध्ये लोकरामायणं सुद्धा आणि लोकमहाभारत लिहिली गेली नंतर. कारण आधीचं जे प्रमाण असं मानलं गेलेलं रामायण होतं, कशी लोकरामायणं कितीतरी आहेत, लोकमहाभारतं कितीतरी आहेत. ज्याच्यामध्ये जांभूळाख्यान आहे, ज्याच्यामध्ये रामसीताच्या कथा आहेत. त्या कितीतरी त्या कशासाठी आल्या? कारण लोकांना सीता आणि राम आपले वाटले पाहिजेत. कृष्ण, राधा आपल्या घरातलं आहे कोणीतरी आणि म्हणून ते लोकांना सांगण्यासाठी म्हणून त्यांनी लोकरामायणं, लोकमहाभारतं ही लिहिलेली आहेत किंवा योजलेली आहेत. ती कोणाला तरी सांगून त्यांनी त्या लिखित स्वरूपामध्ये म्हणजे लोकभाषेचा सुद्धा प्रवास हा मौखिक भाषेपासून लिखित भाषेपर्यंत अशा पद्धतीने झालेला आहे. आता मी जरा शेवटाकडे येते. माझं आवर्त घेतलं पाहिजे, किती वेळ झालाय मला कल्पना नाहीये. परंतु म्हणजे मला आपल्याशी संवाद करायला आवडेल. आपले काही प्रश्न असतील तर त्याच्याशी संवाद. पण फक्त 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या संदर्भामध्ये. ते म्हणजे
आदिवासी मधल्या ज्या बोली आहेत त्या बोलींना लिपी असली किंवा लिपी तयार केली तर त्यांचं एकूणच जे वातावरण आहे ते आपल्यापर्यंत येईल आणि मला वाटतं की मराठीच्या समृद्धीमध्ये, मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा ठरेल. परंतु ही भाषा टिकवणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आणि म्हणून मी फक्त 2 उदाहरण आपल्यासमोर सांगते आणि थांबते. पहिलं उदाहरण हे टोनी मॉरिसनचं आहे की टोनी मॉरिसनने त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांनी एक आपल्या भाषणामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट अशी होती, म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल, ती गोष्ट अशी होती की तिने एका म्हाताऱ्या बाईची गोष्ट सांगितली की एक म्हातारी, अंध असलेली म्हातारी बाई रस्त्याने चालली होती आणि 2 तरुण मुलं तिकडनं येत होती. त्यांच्या हातामध्ये पक्षी होता. तर त्या मुलांना असं वाटलं की आता या बाईची जरा आपण टर उडवूया, म्हातारी पण आहे आणि अंध पण आहे. तर त्यांनी टर उडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते त्या बाईजवळ गेले आणि त्या बाईला विचारलं की आजीबाई, आमच्या हातामध्ये पक्षी आहे, हा पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे ते तू आम्हाला सांग. तर त्या बाईला आता कळेना की काय उत्तर देऊ मी. मला तर दिसत नाही, त्यांच्या हातामध्ये पक्षी आहे पण तो कसा आहे काय आहे मला काहीच माहिती नाहीये. पण ती बाई फार हुशार होती. तिने त्यांना असं म्हटलं की हे बघा, म्हणजे तिने असा विचार केला आधी की मी जर यांना सांगितलं की तो पक्षी जिवंत आहे तर ते आपल्या हातानेच त्याचा गळा दाबून त्याला मारते, किंवा मी जर सांगितलं का हा पक्षी मेलेला आहे तर ते म्हणतील की नाही, हा पक्षी जिवंत आहे, त्याला जीवदान देतील. तर ती असं म्हणाली, तिने त्यांना हे आपल्या मनातला विचार सांगितला नाही. तिने त्यांना एवढंच सांगितलं की पक्षी जगवणं किंवा मारणं हे तुमच्या हातात आहे. किती सुंदर विचार होता ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाषा जगवणं किंवा मारणं हे आपल्या हातात आहे. एक तर तुम्ही लिखित स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपात, परंतु ती एकमेकांशी संवाद साधणं, संपर्क साधणं. त्यामुळे आपण असं म्हणतो की भाषा म्हणजे आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर असं आपण म्हणणार नाहीत की मराठी भाषा मुमूर्षू आहे, मरायला टेकलेली आहे, असं आपण काही म्हणणार नाहीत आत्ता. कारण आता त्याला अभिजातचा दर्जा मिळालेला आहे. कारण तेव्हापासूनची भाषा आपण आजपर्यंत जिवंत ठेवलेली आहे. ती भाषा कशी मरेल? ती भाषा मरू शकणार नाही. उलट अधिकाधिक ती डौलदार होत जाईल, अधिकाधिक घरंदाज होत जाईल, अधिकाधिक चांगली होत जाईल आणि अत्यंत सुपोषण झालं असल्या कारणाने, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील या विचाराच्या लोकांनी साहित्य लिहिल्यामुळे, स्त्रियांनी, पुरुषांनी, बालकांनी, सगळ्यांनी साहित्य लिहिल्यामुळे ती अधिक धष्टपुष्ट अशा प्रकारची आणि निरोगी अशा स्वरूपामध्ये आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे ती वाचवणं किंवा काय करायचं, आपल्या भाषेचं, बोलीचं काय करायचं, संवर्धन करायचं किंवा नाही, ते पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. हाताने आपण लिहू शकतो, हाताने आपण त्याचं संगोपन करू शकतो. आणि दुसरं उदाहरण मला चक्रधर स्वामींचं द्यायचं आहे की चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रामध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं, म्हणजे प्राणी पक्ष्यांचं उदाहरण देऊन नाही त्यांनी सांगितलं, त्यांनी खूप घराचं एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की उंबऱ्याचं उदाहरण, उंबरठ्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की आता बघत होते मी, आता मला कुठे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की घरा आतू असे तो घरातलंच बघू शकतो, घरा बाहेरील त्यास न दिसे. जो घरा आतू आहे, घरा बाहेरील त्यास न दिसे. जो घरा बाहेरील आहे त्याला घराच्या आतलं काही दिसू शकत नाही. परंतु जो उंबऱ्यावर उभा आहे तो घरा आतूही बघू शकतो आणि घरा बाहेरही बघू शकतो. म्हणजे बोली ज्या आहेत त्या जर आपल्याला कळल्या तर घराच्या आत काय चाललेलं आहे, म्हणजे जे लोक बोली बोलतात त्याही आपल्याला कळू शकतात, उंबरठ्यावर उभा असलेला. आणि प्रमाण मराठी जी आहे तीही त्याला कळतंय. त्यामुळे हा उंबरा महत्वाचा आहे. आज घराला उंबरे राहिलेले नाही आहेत, उंबरठे राहिलेले नाही आहेत. परंतु मला असं वाटतं की उंबराचं झाड जे असतं ना ते खूप पाणी टिकवून असतं.
त्यामुळे लग्न समारंभात आणि त्या उंबराच्या झाडाचे फार संदर्भ येतात आमच्याकडे. सामवेदी आणि वाडवळी लोकगीतामध्ये हे संदर्भ खूप आहेत. तर अशा पद्धतीने आपण आपल्या भाषेची ओळ टिकवणं उंबराच्या झाडासारखी, आणि आपण उंबरठ्यावर उभं राहून, आणि उंबरठा हा अत्यंत मजबूत असणं म्हणजे बोलीभाषेकडे बघण्यासाठी आणि त्याच्या पलीकडे बघण्यासाठी आपल्याला या बोली आणि प्रमाण मराठीसुद्धा आपल्याला खूप मदत करणार आहे. कारण प्रमाण मराठीमध्ये अनेक शब्द जे आहेत त्या शब्दांच्या व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने विचार करताना किंवा व्युत्पत्ती शोधताना आपल्याला बोलीभाषांची मदत होणार आहे. आणि बोलीभाषा बोलत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसेल की हे प्रमाण मराठीत सुद्धा हे शब्द आहेत. तर ते कसे काय आलेले आहेत, आणि गुजरातीचा प्रभाव, कानडीचा प्रभाव, काश्मीरी भाषेचा प्रभाव, अन्य अनेक भाषांचा, हिंदीचा प्रभाव, या सगळ्या भाषा भगिनी आहेत. जसं समुद्र, मी समुद्राचं उदाहरण देऊन सांगितलं की सगळ्या जगाला व्यापणारा समुद्र एकच आहे, कारण सगळ्या जगातल्या नद्या आणि नद आणि सगळे झरे त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. तशा या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषा भगिनी आहेत. इंग्रजी सुद्धा आपली भगिनीच आहे, परंतु त्या भगिनीला आपण किती भाव द्यायचा ते आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या मराठीपासून दुरावत, आपल्या मायबोलीपासून दुरावत न जाता ती अधिकाधिक आपल्या जवळ आली पाहिजे आणि आपण तिच्या जवळ गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला बोलींचा अभ्यास करणं आणि बोली बोलणारे जे आहेत त्या माणसांचाही अभ्यास करणं आणि त्यांचे चेहरे वाचणं आणि त्यांची मनं वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतकं बोलून मी थांबते. मला वाटतं आपण सर्वजण इथे जमलेला आहात. आपले काही प्रश्न असतील तर त्यानिमित्ताने आपल्याला अधिक संवाद साधता येईल असं मला वाटतं. प्रश्न कोणाला विचारायचे? मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही लिपीबद्दल बोलला की बोलींना लिपी असायला हवी. तर आपण जशी मराठीला देवनागरी लिपी दिलेली आहे आणि इव्हन दो आता एका बोलीला लिपी सुद्धा मिळालेली आहे, आदिवासी गोंडी लिपी, जी अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. मी सुद्धा अजून ती पाहिली नाहीये. तर बोली भाषा सुद्धा देवनागरीतूनच लिहिण्याचा समजा प्रयत्न केला, तसंच होतोय अधिक जास्त ते. म्हणजे आता जे उद्धव शेळकेंच्या धगचं मी सांगितलं तुम्हाला, गोतावळा कादंबरी सांगितली, या ज्या पाचोळा कादंबरी या देवनागरीमध्येच लिहिलेल्या आहेत ना, पण पूर्णपणे, किंवा उचल्याचा संदर्भ आपण घेतला, पहिल्यापासून शेवटपर्यंत बोलीमध्ये आहे पण लिहिलंय मात्र देवनागरीमध्ये. कळलं का? आता फादर थॉमस स्टीफन्सनी जेव्हा मराठीत लिहिलं ना ख्रिस्तपुराण, तर ते त्यांनी रोमन लिपीमध्ये लिहिलं. कळलं का? म्हणजे ती लिपी त्यांना योग्य वाटली, कारण त्या काळामध्ये देवनागरी लिपी नव्हती, मोडी लिपी होती ना. त्यामुळे हा लिपीमध्ये वेगवेगळ्या ज्या लिपी आहेत ना त्या पण आपण शोधून काढल्या पाहिजेत मला वाटते, आणि तशा नवीन रचताही येण्याची शक्यता आहे. आता भाषाशास्त्रज्ञ, भाषा वैज्ञानिक जे असतील ते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने, पण मला वाटते की देवनागरी ही आता आपल्याकडे सर्वसंमत झालेली अशा प्रकारची आहे. त्यामुळे उद्या समजा एखाद्याला इंग्रजी येत नसेल, किंवा जर तामिळी भाषा येत नसेल, किंवा मल्याळम भाषा येत नसेल, आणि त्यांच्या समूहामध्ये जाऊन जर आपल्याला भाषण करायचं असेल, तर मल्याळम भाषेतलं सुद्धा आपण देवनागरीमध्ये लिहून वाचू शकतो ना, आणि त्यांना वाटेल की आपण मल्याळममध्ये बोलतो आहोत. किंवा इंग्रजी कॉपी करताना, म्हणजे मी अजूनही महाविद्यालयात जातो, तर पेपर कॉपी करताना समजा इंग्रजीतला पेपर असेल तर त्याची उत्तरं मराठीत असतात. हो, मग ते लिहिलेलं मराठीत असतं, त्यामुळे कळत नाही. मग असे संशोधकही आहेतच आपल्याकडे, भाषा वैज्ञानिक आहेत असं समजूया. कॉपीराईट कोणाकडे आहे ते बघायला लागेल. अळू या पालेभाजीचं उदाहरण देणार होतात ना? हा, तेच मी आणलं होतं, ते मला शोधायचं. राज्य मराठी विकास संस्थेने, बरं झालं मला आठवण केली तुम्ही अंधार, डेक्कन कॉलेजने राज्य मराठी विकास संस्थेकडून पालघर, म्हणजे महाराष्ट्रातल्या कितीतरी जिल्ह्यामध्ये एका शब्दाला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोणते शब्द आहेत, तर मी फक्त, कारण मी एक परीक्षक म्हणून होते त्यांची, डेक्कन कॉलेजमध्ये मी गेले होते, तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला ही पानं दिली. ती अळूची पानं नाही आहेत. अळू हा शब्द
कसा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. म्हणजे काय काय म्हणतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. मी फक्त कोणत्या प्रदेशात काय बोललं जातं हे नाही, पण इथे त्यांनी ते शब्द दिले आहेत. अळूला काय म्हटलं जातं. अळू या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. काय? अळू, आळू, एळू, तेरा, तेरी, गाठिये, तेरे, पोती, पात्रा, चिमकुरा, चमकुरा, घाट्याची पानं, घाट्या, पाटोन्ना, पातोड्याची पानं, धोपा, पाथरा, कोचई, आहल्या पानं, आडूची पानं, पत्र्याचे झाड, तेडा, देठी, गरगट, गडारा, डोडा, धोबा, बरमाराकस, धुया, घाट्या, बेसरम. अळूला. आणि मग त्यांनी कोणत्या कोणत्या, हे जे सगळे शब्द आहेत ना, ते कोणत्या कोणत्या विभागात महाराष्ट्रातल्या बोलले जातात. उद्या त्या मॅडम येणार आहेत फक्त म्हणजे हा online हा व्याख्यान आहे हो त्यांचं. हो डॉक्टर सोनल त्यांनीच कुलकर्णी. तो केलाय प्रकल्प. आणि मग त्यांना मग मी आणखीन सांगितलं की काही वेळेला वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृती आपल्या भारतामध्ये आहेत ना, तर त्यामुळे काही धर्मांचा प्रभाव पडून काही शब्द सुद्धा वेगळे झालेले आहेत. मी त्यांच्या परीक्षणाच्या वेळेला मी या गोष्टी सांगितल्या आणि 2-3 उदाहरणं पण दिली. कारण लोटा या शब्दाला हा शब्द आहे, त्याला आणखीन 25-30 असे शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. आणि हे आपल्याला माहीतच नसतं. आणि ते सगळे मराठी, म्हणजे परदेशातून आलेले कुठचेच नाही आहेत, हे सगळे भारतातले आहेत. भारतीय भाषांचा प्रभाव, म्हणजे प्रोटो इंडो युरोपीय अशा जरी भाषांचा प्रभाव म्हटला तरी भारतीय भाषांचाही फार मोठा प्रभाव आहे त्याच्यावर. तर हे सगळं इतकं मनोरंजक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला, म्हणजे मला तसं वाटतं की एखादा शब्द बघितला मी कुठे की मग मला त्या शब्दांशी खेळायला आवडतं. म्हणजे मनातल्या मनात आपण खेळत राहतो की हा कसा शब्द आला असेल, कुठून आला असेल, कोण बोलत असतील, काय त्याचा अर्थ असेल. आणि त्याच्यात आपण आता बोलताना सुद्धा एक शब्द तुम्ही एक सांगितला कोणता तरी ना, तर त्या शब्दांच्या संदर्भात सुद्धा म्हणजे की आपल्या किती जवळचे हे सगळे शब्द असतात आणि आपल्याला माहीतच नसतं की हा परप्रांतातून आलेला आहे. आमच्याकडे बाया ना कावळ्याला कागळा म्हणायचे. तर तो कागळा म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर आहे ना, गुजरातच्या सीमेवर महाराष्ट्र आहे ना, तर त्या सीमावर्ती प्रांतातून एकमेकांच्या मध्ये ते शब्द आले. आणि राजस्थानमधले काही शब्द आहेत वाडवळीमध्ये. यादवकालीन मराठी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी शब्द हे वाडवळी आणि सामवेदीमध्ये आहेत. सामवेदी वसई बाजूलाच आहेत का? हो सामवेदी. हो हो. आणि त्यांची बोली भाषा वेगळी आहे. नाही, आम्ही त्या संदर्भातही चर्चा केली आता की वाडवळी आणि सामवेदी या 2 भाषांच्या संदर्भात किंवा कोळी भाषा, जर कुंभारी भाषा ह्या जर आपण सामवेद जो आहे, हो हो तर हे सामवेदी आणि तो सामवेद ह्याचं काय आहे? नाही, खूप साम्य आहे. साम्य अशासाठी आहे की जेव्हा पोर्तुगीजांच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्मस्वीकार झाला त्यावेळेला सामवेदी ब्राह्मणांच्या मधून ज्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला ना, त्यांची जी ख्रिस्ती लोकांची भाषा ना ती सामवेदीच आहे. परंतु त्याच्यावर पोर्तुगीज आणि लॅटिन आणि इंग्लिश आणि हिब्रू आणि ग्रीकचा प्रभाव, आपल्याकडची कोंकणीवर सुद्धा, कोंकणीशी फार कोंकणी सुद्धा. आणि वाडवळी जी आहे ना, तर वाडवळी बोलणारे मराठी भाषक दुसरे आहेत, परंतु ख्रिस्ती वाडवळी आहेत ना, त्यांच्यावर चर्चमधून झालेले जे प्रभाव आहेत ना आणि सामवेदी ख्रिस्ती जे आहेत त्यांच्यावर, त्यामुळे त्यांच्या भाषेचा लहेजा आणि त्या भाषांमधले काही शब्द हे धर्माशी संबंधित आहे. उदाहरण म्हणून काय एखादं असेल? मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितली. बेस हे उदाहरण आता जे सांगितलं ना, म्हणजे बेस म्हणजे आशीर्वाद, बेस पडला पाहिजे, म्हणजे आशीर्वाद द्या आम्हाला, शुभ चिंता अशा अर्थाने. तो आदिवासींच्या मध्ये पण आला, तो इंग्रजीतून पण आला बेस्ट, आणि तो ब्लेस या अर्थाने, आणि तो अपभ्रंश होऊन नंतर मग बेस झाला. त्यानंतर आम्ही म्हणजे वसईमध्ये सामवेदी ख्रिस्ती आणि वाडवळी ख्रिस्ती. हे गाण्यामध्ये हो हो हो. म्हणजे गाणीच आहे ना, गीतरचनाच आहेत ना त्या सगळ्या. पण मला वाटते की त्याचे आणखीन वेगळे काही अर्थही आहेत. म्हणजे तो आता आपला विषय नाहीये, पण फार सुंदर, म्हणजे त्याचा अर्थ मध असा आहे. सामवेद म्हणजे मध असा. हो, गोडी, गोडवा ज्याच्यामध्ये आहे ते.
असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे असे अनेक आहेत. तर ते सगळं बघत असताना मग आपल्याला जाणवतं की म्हणजे याचा खरंच आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. तर साम म्हणजे बायबलमध्ये सुद्धा साम आहेत. PSLM त्याला साम म्हणतात. म्हणजे गीत रचना म्हणजे स्तोत्र रचना. साम म्हणजे स्तोत्र आणि सामवेद म्हणजे पण स्तोत्र रचना. म्हणतात की साल्म म्हणतात. नाही, साम तो सायलेंट आहे ना. Silent. हां हां, तो जरा सुप्त लुप्त किंवा गुप्त आहे शब्द. तर अशा पद्धतीने मग सामवेदी आणि वाडवळी जे ख्रिस्ती आहेत ना, तर त्याच्यामध्ये आता ते आद्रेसाम असं म्हणतात. हां, तर आद्रेसाम म्हणजे हा ऑडोरेशन म्हणजे आराधना म्हणजे प्रार्थना, त्याचा अपभ्रंश होऊन पोर्तुगीजांचा जो शब्द आहे तो आद्रेसाम आहे. त्यामुळे तो इथे आद्रेसाम आहे. पीरसाम म्हणजे प्रोसेशन. प्रोसेशनचं पोर्तुगीजमध्ये पीरसाम असं आहे. तर अनेक अनेक शब्द आहेत आणि मराठीला जवळचे असेही. आता तो बेस हा शब्द जो आहे तो अगदी मराठीला अगदी जवळचा आहे. म्हणजे तो याच्यामधून आला, दुसऱ्या भाषेतून आलेला आहे हे कोणाला सांगूनही समजणार नाही. मग आपण असं म्हणतो की तुझं कसं काय चाललंय, मग आपण असं म्हणतो की आदिवासींच्या भाषेत सांगायचं तर बेस चाललंय. पण तो बेस हा शब्द म्हणजे ब्लेसच आहे, इंग्रजीच आहे तो शब्द. हां, ब्लेस. हां, अशा अर्थाने. तर असे खूप गमती जमती आहेत. एक्स हा शब्द श म्हणून वापरतात. हो हो, त्याचे उच्चार गोव्यामध्ये गेल्यावरती तिकडे मेनू कार्ड दिलेलं असतं. त्याच्यामध्ये सागोती हा जो प्रकार आहे बरं. त्याचं स्पेलिंग काय आहे? XACAUTI. शाकुती. हां हां, एक्समस म्हणतात ना ख्रिसमसला. एक्समस म्हणजे शाक म्हणतात ना, शाक म्हणजे वनस्पती. हो, वनस्पती, त्याच्यापासून झाड. कदाचित तो तयार झाला. हां, पण हो हो, त्यामुळे आपली मुळं एकच आहे आणि त्या मुळावर आपल्याला नाही, अभिजात भाषेचा दर्जा आज मिळाला, परंतु 2000 वर्षापासून आणि त्याच्या आधीपासूनच ही मुळं आपल्याला जी अज्ञात होती ती आज उघड झालेली आहेत. आणि बोलीभाषांच्या संदर्भामध्ये या मुळाकडे म्हणजे ग्लोबल विलेजचा किंवा जागतिकीकरणानंतर आज 30-35 वर्ष झाली आणि जागतिकीकरणाचा मंत्र असा होता की आपल्या मुळाकडे चला. मुळाकडे चला म्हणजे फंडामेंटॅलिस्ट मूलतत्ववादी होणं असं नाही, तर आपली मुळं शोधायची. आणि आपण सर्व एक आहोत, आपले पूर्वज एक आहेत, आपण सर्व एक आहोत आणि आपल्या भाषा एक आहेत. आणि भाषा आणि संस्कृती, ते सांस्कृतिकदृष्ट्या जी भिन्नता आहे ती जरी आपण कितीही लक्षात घेतली तरीसुद्धा त्या भाषेने आपल्याला जवळ आणलेलं आहे आणि त्या संस्कृतीतून. कारण भाषा ही अर्जित संपत्ती आहे, आपल्याला जन्मतःच मिळालेली आहे, परंतु जन्मताच आपण बोलायला लागलो नव्हतो. आपल्या आईवडिलांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवलेली भाषा आपल्याला शिकवली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांच्याकडून आपल्यापर्यंत ती भाषा चालत आलेली आहे आणि मग आपण त्याचं अर्जन केलेलं आहे. तर त्याचं संगोपन करणं आजच्या काळामध्ये आणि अभिजात भाषा अधिकाधिक बळकट कशी होईल, अधिकाधिक घरंदाज पण त्याचं टिकवणं, त्याचं खानदान टिकवणं, त्याची प्रतिष्ठा टिकवणं आणि त्याची कुलीनता टिकवणं ही आज आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. कोणतीही भाषा ही अनेक झऱ्यांनी नद्यांनी समृद्ध होते आणि त्याचा समुद्र होतो. तर मॅडमनी खूप छान पद्धतीने मराठी भाषेत जे बोलीभाषांचं योगदान आहे ते खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलं आणि प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्यातलं नातंही विशद करून सांगितलं. मॅडमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर तुम्ही इथे संख्येने उपस्थित राहिलात आणि सक्रिय असा सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपलेही आभार. आज खूप तांत्रिक अडचणी आल्या, पण त्या तांत्रिक अडचणीवर मात करून तंत्रज्ञानी वेळ मारून नेली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद.